तर पहिला पेपर आपण सोडवत असताना सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे मी पेपर सोडवण्यासाठी कुठून सुरुवात करणार आहे. बरोबर? आता हे जर माझं अगोदर तय असेल, हे जर माझं अगोदर फिक्स असेल, तर त्यानुसार त्या स्टेप किंवा त्या टेक्निक्स आपल्याला लागू होतात. आता पाठीमागच्या तासिकेमध्ये सरांनी सांगितलेली जी टेक्निक होती, ती होती कुठली टेक्निक? कुठली टेक्निक होती? मटका मटका ओके. टेक्निक. मटका. आता हा मटकाच झाला. तो फुटला का नाही मला माहित नाही. त्याच्यामुळं आता त्याला पण समजून घेऊयात आणि त्याच्या पुढच्या आणि आजूबाजूच्या इतर पण ट्रिक्स आणि टेक्निक्स आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यातली पहिली ट्रिक्स आणि टेक्निक्स आहे, की आपण पेपर सुरुवात कसा करणार ह्याच्यावर सगळं गोष्ट अवलंबून आहे. पेपर सोडवायला आपण सुरुवात कुठून करणार हे सगळ्यात महत्वाची खरी बाब आहे. आता आपण जर 1-2 गोष्टी पाहिल्या, टी आणि सी-ई-टीची जर तुलना केली, तर त्या तुलनेमध्ये टी ही आपल्या स्वतःची कस लावणारी आहे परीक्षा. सी-टी-ई-टी हे खूप सोपं आहे. आता त्याच्या तुलनेने याच्याकडे जर पाहिलं आपण, त्याच्या तुलनेनं याच्याकडे पाहिलं, तर कुठल्या-कुठल्या गोष्टी लागू होतात, ते आज आपण याच्याकडून बघणार आहे. आता पहिलं आहे, ते म्हणजे मी सुरुवात कुठून करणार आहे पेपर सोडवण्यासाठी आणि त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमचा प्लॅन काय ठेवलेला आहे? पेपर सोडवण्याचा तुमचा प्लॅन काय आहे? वैयक्तिक सांगा चला. सर पहिलं मानसशास्त्र, दुसरं मराठी, तिसरं परिसर अभ्यास, चौथं इंग्रजी आणि शेवट गणित, असा विषय वाईज. बाकीच्यांचं कोणाचं अजून? पहिलं सर, मानसशास्त्र. मराठी पहिला- सर माझं हां, सांगा निलेश सांगा. मराठी, इंग्लिश, मानसशास्त्रज्ञ, परिसर अभ्यास, गणित. मराठी, इंग्रजी, हां, मानसशास्त्र, हां, परिसर अभ्यास, हां. मग गणित. हं. सर मी सांगू? हां, सीडीपी, हिंदी, हां, मराठी, ईव्हीएस, मॅथ्स. हां. म्हणजे तुम्ही सी पहिलं घेतलं, मग मराठी, मॅथ्स आणि ई-व्ही-एस घेतलं. व्हेरी नाईस. अजून? ओके. आता हे सीडीपी झाल्यावर हिंदी सर. बरं. आता पेपर किती लेयरमध्ये सोडवायचा? 3. बरं. कुठले लेयर आहेत? सोपे, मध्यम, कठीण. ओके, व्हेरी नाईस. सोपे, मध्यम आणि कठीण. ओके. अजून कुणाचे 3 लेयर वेगवेगळे आहेत का बघा? हे 3 लेयर वेगळे सोडून कुणाचे अजून आहेत का वेगळे? त्याच्यापेक्षा वेगळं आहे सर माझं. लेयर मध्ये काय येतं बघा? पहिलं सर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. लेयर येत नाही, तो येत नाही लेयर. ते प्रकार झाला प्रश्नांचा प्रकार हो झाला. हो हो. तू सोडा. ओके. आता सगळ्यात मोठं डिफाईन काय करतं, की तुम्ही तुमच्या पेपरचा सिक्वेन्स कुठून करत आहात. पेपर कसा चालू होतो, कुठल्या मीडियमचे प्रश्न कुठे येतात हे सांगितलेलं आहे. मीडियम कोणतं का असे ना, पहिला हा भाषेचा असतो. मराठीवालीला पहिलं बेसिक काय दिलंय? मराठी माध्यमाला कोणतं येईल म्हणून सांगितलंय पहिला 1 ते 30 प्रश्न मराठी. मराठीचेच आहेत. व्हेरी नाईस. म्हणजे 1 ते 30 हे मराठीसाठी आहे. 31 ते 60 हे कुणाचे आहेत? इंग्रजीचे आहेत का? सांगा. कारण तुम्ही हे केलेलं आहे सगळं. मी टाकलेलं आहे सर ऑलरेडी. हिंदीचं कसं? अहो हिंदी पहिला सब्जेक्ट असतो. मी काय प्रश्न विचारला? तुम्ही सांगताय काय? मी काय विचारला? लँग्वेज. मराठी मीडियमच बोलत आहे पहिलं, मग हिंदी मीडियम कडे जाऊया. गडबड कशाला करता? बरं. ठीक आहे सर. मराठी मीडियम मध्ये पहिलं काय आलं? इंग्लिशच येते सर. पहिलं मराठी, दुसरं इंग्लिशच येते. नाही, हिंदीला का? मी इथं सांगत आहे मराठी मीडियमला पहिला जो तुमचा विभाग आहे 1 ते 30 प्रश्नाचा मराठीचा आहे. तर दुसरा विभाग येतो 30 गुणाचा तुमचा, तो इंग्रजीचा येतो 31 ते 60. मग त्याच्यानंतर 61 ते 90 येतात 61 ते मानसशास्त्र 90 आणि मानसशास्त्र. गणित येतो तुम्हाला तो 60. 91 ते 150.
तुम्ही तर बोला तुम्ही. दुसरा येतो तो म्हणजे चौथा जो सेक्शन येतो तो तरी 91 ते 120 आणि परिसर अभ्यासाचा 121 ते 150. बरोबर? असा हा सिक्वेन्स आहे. सेम सिक्वेन्स सगळ्याच मीडियमला राहतो. फक्त बदलतं तुमचं जे मीडियम बदलला की पहिली भाषा फक्त चेंज होते. आता बघा, जर तुम्ही हिंदी मीडियमचे असाल तर पहिला पेपर तुमचा हिंदीचा येणार आहे. म्हणजे तुम्ही जो पहिला मीडियम तुम्ही चूज केलेला आहे, बरोबर आहे का, तो तुमचा त्या ठिकाणी पहिली लँग्वेज असेल. मराठीवाल्यांना पहिला मराठी असेल. इंग्रजी जर असेल तर तुमचा पहिला पेपर इंग्रजी असेल. जर तुमचं मीडियम उर्दू असेल तर तुमचा सुरुवात होणारा सेक्शन 1 ते 30 मार्काचा उर्दूचा असेल. सेम कंडिशन हिंदीची पण आहे. जर तुम्ही हिंदी मीडियम निवडलं असेल तर तुमचा पहिला सेक्शन 1 ते 30 मार्कांचा हा हिंदीचा असेल. आणि मग तुम्ही दुसरा जो आहे तो तुम्ही मराठी निवडला असेल तर मराठी येईल, इंग्रजी निवडला असेल तर इंग्रजी येईल. आणि त्याच्यानंतर जो तुमचे विभाग आहे जसे की अध्यापनशास्त्र असेल, बाणमानशास्त्र असेल, हे नंतर आपण जे आता मी जे सिक्वेन्स सांगितलेले आहेत ते सेम सिक्वेन्स त्या ठिकाणी राहणार आहे. येते का लक्षात तुमच्या मी काय म्हणतो आहे ते? Yes. यानंतर त्यांचं म्हणणं पण हे आहे की हा जो पेपर येणार आहे तो मराठी आणि इंग्रजी मीडियम मध्ये देणार आहे. जर सर पुन्हा एकदा सांगा की. हिंदीचं 130 1 ते 30, मराठी 31 ते 60 असं असेल. बरोबर हा. पुढं बरोबर. आणि पुढचं सर सीडीपी 61 ते 90 असेल. मॅथमॅटिक्स मग परिसर असणार का, गणित असणार का सर नंतर? सीडीपी नंतर गणित आहे हो. गणित 30 मार्काचं आहे, 91 ते 120 आणि परिसर अभ्यास 121 ते 150 असो. आता कळलं का तो डी? ओके. आणि हे जे मी इमेज आहेत ना ते हो, सर. ग्रुपवर ऑलरेडी टाकलेले आहे. हे ग्रुपवर मी टाकलेलं आहे. तुम्हाला ते कळलं नसेल तर परत विश्लेषण मी केलं. आता तुमचा डाऊट क्लिअर झाला का? हो सर, क्लिअर झालं ना? ठीक. आता पहा, आता आपण काय करत आहोत, सगळ्यात महत्वाचं काय आहे, पेपरचं सिक्वेन्स. पेपरचं सिक्वेन्स जिथून सोडवणार आहे तो ज्यांना जसा आवडेल तो तसा सोडवेल. पण त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या माइंडला तसंच सांगणार आहे की मी हे असं सोडवणार आहे. पेपरचा अभ्यास करत असताना आणि पेपर सोडवत असताना अगोदरच त्याचं नियोजन करा की कुठला सेक्शन मी कधी सोडवणार आहे. नियोजन खूप महत्वाचं आहे. नियोजन तुमचं जर जमलं नाही, नियोजन नाही आलं तर तुम्ही ऐन वेळेस तुम्ही काय पण सोडवायला गेले तर मग तुम्हाला त्या ठिकाणी सगळं अवघड होऊन बसेल. बरोबर? आता समजा तुम्ही नियोजनामध्ये पहिलं सोडवा, आता तुम्ही हिंदी मीडियमचे आहे म्हणून पेपर सोडवायला सुरुवात केली हिंदीची. बरोबर आहे का? बघा, आपल्याला हिंदीकडे जाण्याचा उद्देश काय आहे? सगळ्यात महत्वाचं, आपण हिंदी का विषय निवडला? का निवडला? खरं सांगायचं ते काय? इंग्रजी जरा अवघड स्कोरिंग होण्यासाठी सर इंग्रजी अवघड जाते. करेक्ट. मग आता तुम्हाला खरी सुरुवात कुठून करायची पहिली? मग तुम्ही इंग्रजी अवघड जातं म्हणून हिंदी घेतलं, मग खरी सुरुवात तर खरी तुम्ही हिंदीकडून करायला पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बघा, हो. हा. मग आता तुम्ही मला सांगायचं, याच्या व्याकरणाची तयारी तुमची परफेक्ट झाली का? परफेक्ट झाली का? खरं सांगायचं. अजून करायची. खरं अजून म्हणजे करायची. झाली नाही. म्हणजे इथं काय झालेलं आहे, तुमचं हे पक्क विषय नाही आहे. बरोबर आहे का? हिंदी हा तुमचा पक्का विषय नाही आहे. बरोबर आहे का चूक? बरं. तेवढं सांगा. हो सर, बरोबर. मग जर हिंदी तुमचा पक्का विषय नसेल आणि तुम्ही सोडवायला सुरुवात केली 1 पासून ते 30 पर्यंत असणाऱ्या प्रश्नांपर्यंत, मग तुम्ही जर अशी सुरुवात केलेली असेल तर हे प्रश्न तुम्हाला सोपे जाणार आहेत का? समजा पहिलाच प्रश्न तुम्हाला व्याकरणावर आला आणि तो अवघड गेला, काय करणार तुम्ही? व्हॉट टू डू? क्या करेंगे आप ऐसे वक्त? आणि पहिलाच अवघड गेला, पहिला अवघड गेल्याबरोबर तुम्हाला दुसरा सुद्धा प्रश्न अवघड गेला, तो त्याचं उत्तरच येईना. तिसरा पण अवघड गेला, चौथा पण अवघड गेला. मग आता तुमचा माइंड काय म्हणेल? ऑलरेडी पेपरच काय आहे हो? पेपरच काय आहे? पेपरच अवघड आहे असं वाटतं. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, ह्या अवघड ह्या संकल्पनेचा परिणाम तुमच्या केमिकल लोचेमध्ये काय होईल का नाही? इसका मतलब
आपके माइंड पर इसका इफेक्ट कुछ होगा कि नहीं होगा? होगा सर. होगा. कैसा होगा होगा? एकदम ऍक्च्युअल होगा की नाही? बरोबर, एकदम परफेक्टली तो तुमच्यावरती परिणाम करणार आहे. म्हणजे काय होईल आता, पुढचा सेक्शन मराठीचा आहे तुमचा. पुढचं सेक्शन कशाचं आहे? मराठीचं आहे. आणि मराठीचं व्याकरण तुम्हाला हिंदीपेक्षा चांगलं जमतंय. मग हिंदीकडून तुम्ही जर गणिताकडे मराठीकडे गेले आणि हिंदीमधलं तुमचे 30 पैकी 10च बरोबर आले असं गृहीत करूया आणि तुम्हाला गच झालं सगळं. मग मराठीचा पेपर हिंदीच्या पेपरच्या तुलनेनं सोपा होता. मग मला ह्यातलं 31 नंबरचा प्रश्न सोडवताना हा प्रश्न खूप सोपा होता, मला येत होता, पण त्याचं उत्तर मी करेक्ट देईल का? देईल का? काय तर बोला, देईल का नाही देईल? येस सर नो, देईल का नाही देईल? नाही सर. करेक्ट देणार का? न का बरं नाही देणार? कारण सर आपल्याला तो प्रश्नच कळाला नाही. नाही, काय झालं माहितीये का सर, आता तुम्ही हे 30 प्रश्न सोडवले हिंदीचे 30 प्रश्न सोडवण्यासाठी कमसे कम तुम्हाला 30 मिनिट ते जास्तीत जास्त 35 आणि काही जणांना 40 मिनिटं गेले, बरोबर आहे? कारण ती हिंदी आहे, वाचायला समजायला आणि जाणून घ्यायला तुम्हाला तिथं 40 मिनिटं गेले. तुमचं आपसुकच घड्याळाकडे लक्ष गेलं आणि तुमच्या लक्षात आलं की आपण भरपूर वेळ हिंदीला दिलाय आणि आता मराठीकडे जाऊया. इथं केमिकल लोचा हा झाला होता की हा हिंदी का पेपर कठीण आहे. आता माइंडनं सेट केलं की पेपर अवघड आहे. आता तुम्ही अचानक वळले हे मराठीकडे आणि मराठीकडे वळल्यानंतर ना पहिला पेपर किंवा पहिला प्रश्न या मराठीच्या सेक्शन मधला सोपा जरी असला तर तो तुम्हाला त्याचं उत्तर येणार नाही. त्याचं कारण काय आहे की माइंडला खूप ट्रेस आला होता. माइंडला काय होता? ट्रेस आला होता आणि माइंडनं लगातार 20 ते 25 प्रश्न निगेटिव्ह सोडवले. म्हणजे मला येतच नाही, मला अवघड आहे, येत नाही, जमत नाही, किंवा ह्याचं उत्तर हेच आहे, चुकलं बाई, असं झालं बाई, तसं झालं बाई. मग माइंडनं या ठिकाणी काय केलं की येणारे प्रश्न आता अवघड आहेत. मग तो झाला कन्फ्यूज आणि कन्फ्यूज अवस्थेमध्ये तो झाला गोंधळात आला. आता हा गोंधळात आलेला बाबा जेव्हा पुढचा सोपा सेक्शन सोडवायला लागतो तेव्हा तो अजून क्लाउडमध्येच असतो. म्हणजे तो नॉईज सेशन झालेलंच असतं, माइंडमध्ये अजूनही गोंधळ झालेलाच असतो. त्याच्यामुळं तो वर्कआउट नीट करत नाही आणि इथं मराठीचा पहिला सोपा असणारा प्रश्न इथं चुकतो. तो स्टेबल कुठपर्यंत होत नाही, जोपर्यंत त्याच्या माइंड ऍक्सेप्ट करत नाही की या लागलेलं काय चाललंय आणि काय नाही. मग 5-6 प्रश्न बरोबर आले की ऑलरेडी 6व्या प्रश्नापासून मग त्याला थोडं एकतर सोपं असेल तर बरं वाटेल, नाहीतर परत जर त्याचं उत्तर त्याला नाही आलं तर तिथंही तो कन्फ्यूज व्हायला चालू होईल. बघा, ज्या वेळेस आपण चुकीच्या सेक्शनने सुरुवात केली की माइंड केमिकल लोचा व्हायला लागतो. म्हणजे माइंड तिथं डिस्टर्ब होतो आणि डिस्टर्ब झाल्यामुळे येणारे प्रश्न तिथं काय होतात, चुकीचे जातात. फॉर एक्झाम्पल, जेव्हा क्रिकेट पिच वरती फास्टर बॉलर येतो आणि त्या बॉलरचं तुम्हाला जर बॉल समजलेच नाही तर तुम्ही घाबरून जाता. सेम कंडिशन या ठिकाणी ह्या पिचवर अशीच होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजून घ्यायला किंवा त्या बॉलरची ओव्हर पूर्ण समजून घ्यायला एक ओव्हर तर गेलीच पाहिजे त्याची. मग सेम कंडिशन आपलं असंच होतं. एक प्रश्न समजून घ्यायला तुमचा सेक्शन गेला हिंदीचा, मराठीचं समजायला अर्ध्याच्या वर गेलं आणि विशेष म्हणजे काय, मराठीचा जो काही उतारा येतो तो सुद्धा आपल्याला लवकर सुटत नाही. मराठीचा उतारा सोपा असून सुद्धा आपल्याला लवकर सुटत नाही, कारण मराठीचा उतारा एवढा सोपा येत नाही जेवढा आपण समजतो. कारण तो अंडरस्टँडिंग मॅच्युअलवर आलेला असतो, त्याच्यामध्ये समानार्थी शब्दांचा वापर केलेला असतो आणि अंडरस्टँडिंग वर्ड्स वापरल्या कारणामुळं, म्हणजे तुम्हाला हे समजलंय असं गृहीत केल्या कारणामुळं तो तुम्हाला त्या ठिकाणी अवघड झाला. आता अशामध्ये तुम्ही आले मानसशास्त्राकडे. 2 सेक्शन कंप्लीट झाले तुमचे. आता तुम्ही कुठे आले तुम्ही? आता मी हिंदीचं घेतलं होतं, बरोबर आहे? कुठे आले तुम्ही आता? मानसशास्त्र. आता तुमची हाल काय असेल तुम्हीच सांगायचं, मी नाही वर्णन करणार. सांगा काय असेल हाल तुमची. आता तुम्ही आले मानसशास्त्राकडे आणि टाइम मॅनेज नीट बघून घ्या की आता किती वाजलेले असतील आणि किती तुमचं काय झालेलं असेल. आता या ठिकाणी तुमचे 30 ते 40 मिनिटं हिंदीला गेले. आता सेम कंडिशन आपली 30 ते 40 मिनिटाची कुणाची असणार आहे? मराठीची असणार आहे, बरोबर आहे? मग टोटल किती झालेले असणार आहे? 60 मिनिटं म्हणजे 1 तास किंवा वर
80 मिनिटं म्हणजे 1 तास 20 मिनिटं झालेली असणार आहे. म्हणजे सव्वा तास तरी किमान तुमचं हे 2 सेक्शन मध्ये जाणार आहे. आणि यातले एवढं करून सुद्धा तुमचे हे सगळेचे सगळे म्हणजे 60च्या 60 प्रश्न गोल झालेले असणार नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा? जरी तुम्ही इथं बरोबर आहे सर. मी काय सांगतो ते समजतंय का तुम्हाला? म्हणजे मी काय बोलत आहे ते कळत आहे ना? की मी सध्या प्लॅन केला आणि हिंदी सोडवायचा, मराठीकडे आलो. हिंदीमध्ये माझे 30 ते 40 मिनिटं गेले, मराठीमध्ये माझे 30 ते 40 मिनिटं गेले. 30 ते 40 मिनिटं जाऊन सुद्धा सर याच्यामध्ये माझे 60 पैकी 60 प्रश्न सुटलेच नाहीत. हे 60 पैकी मी समजा 30 सोडवले, 40 सोडवले, तर राहिले किती? जर 30 सोडवले असतील तर राहिले 30च आणि 40 सोडवले असेल तर राहिले 20. म्हणजे मी 60 ते 80 मिनिट वेळ देऊन सुद्धा माझे बाकी 30 ते 20 प्रश्न अजून गोल करायचे राहिले. मग मला सांगा आता माइंड में क्या कनेक्शन लोचा होगा? एक तर तुमचं घड्याळाकडे लक्ष गेलं, दुगदुग वाढली आणि ट्रेस वाढला. ट्रेस वाढला, आता माइंड बाउन्स व्हायला लागतो. एकतर तो प्रश्न नीट समजत नाही आणि त्या ठिकाणी कोडिंग डिकोडिंग चुकायला लागते. आता कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय आहे? की प्रश्न वाचणं, त्याला काय म्हणायचं त्या प्रश्नाला, ते उत्तर ऐकून घेणं, ही जी कॅपॅबिलिटी माझ्या ब्रेनची आहे, ही तर तो थोडं संपुष्टात आणायला लागतो. मग अशा वेळेस मी प्रश्न वाचत जर सुटलो, तो संभ्रमात जातो आणि तो काम करू लागत नाही. बघा, आणि मानसशास्त्राचे प्रश्न वाचण्यासाठी माइंड विदाउट ट्रेस वाला लागतो. तिथं ट्रेसफुल तुम्ही वाचलं की मानसशास्त्र कळतच नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? काय मत आहे तुमचं याच्यावरती? बरोबर हो सर, बरोबर आहे सर. मी काय म्हणतो ते बरोबर आहे का? निलेश कुठे गेले? बरोबर आहे का? निलेशचा आवाजच होय येईना. होय सर होय होय सर. आता निलेशला विचारायचं कारण इथं वेगळं आहे. निलेश काय मत आहे तुमचं? बरोबर आहे सर, पण मला मराठी इंग्लिश सोपं जाते. नाही नाही नाही, आता तिकडे अजून परत येऊयात की ज्याला जाते ना त्याने तेच सोडवायचंय, ज्याला तेच आवडतंय. इथं माइंडचा लोचा कनेक्शन सांगतोय की जर कठीणाकडून तुम्ही सोप्याकडे गेले तर तुमचा हाल काय होईल. म्हणून मला जो आवडणारा सेक्शन आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. बरोबर. आता इथं आलं तुम्ही मानसशास्त्राकडे, आणि मानसशास्त्राकडे आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा माइंड कसा पाहिजे? एकदम फ्री पाहिजे. पण आपलं काय झालं? तो फ्री नसणार आहे. मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे? काय करायचं आहे? आता इथं येईल तसे सोडवत जाणार. म्हणजे इथं परत अजून आपली कॅपॅबिलिटी प्रश्न वाचायला इथं तुम्ही 30 ते 40 मिनिटं घेतच नाही. इथं जातात कंपल्सरी 40 ते 50 मिनिटं मानसशास्त्राचे प्रश्न वाचायला, समजायला आणि सोडवायला जातात. मग एवढं करून सुद्धा 30 पैकी 30 प्रश्न सोडवतच नाही. त्यातले 20 किंवा 15 आपण सोडवणार, म्हणजे 10-15 परत शिल्लक राहिले. मग वेळ कुठं आला आणि राहिलेले प्रश्न कुठे गेले? मग आता पेपर 1 असेल तर गणित आणि ईव्हीएस राहिला, त्याचे 60 प्रश्न राहिले आहेत आणि तुमचा आता टाइम कुठे गेलाय बघा. आता तिथं 80 मिनिटं झाले, त्याच्यात हे जर 40-50 मिनिटं ऍड केले तर किती झाले? 8 आणि 5 13 म्हणजे 130 ते 140 मिनिटं झाले. म्हणजे आता किती मिनिटं राहिले 150ला? किती मिनिटं राहिली 150ला? म्हणजे आता 10 ते 20 मिनिटं राहिले तुमच्या 150ला. बरोबर आहे का? आणि प्रश्न किती राहिले? 60 राहिले. मग टाइम मॅनेजमेंट हुकतो. म्हणून पहिलं माझं काय पक्क पाहिजे? नियोजन पक्क पाहिजे. नियोजन कशाचं पक्क पाहिजे? समजा कितीही प्रसंग कसाही आला तर मी जे नियोजन ठरवलेलं आहे त्याच्यावर मी बदल करणार नाही, म्हणजे करणार नाही. जसं की आता निलेश ठाम आहे त्याच्या मतावरती, तसं तुम्हाला ठाम लावावं लागेल. हे आत्ताच नाही ते ठाम, मी मागच्या 2-4 दिवसापासून विचारत आहे, ते हिंदी मराठीच म्हणताय. तसं तुम्हाला ठाम राहावं लागेल. माझं जे विषय सोपं आहे ना, मी ते सोडवणार, म्हणजे ते सोडवणार. इकडं तिकडं हलणारच नाही. आता बघा, सपोज मी जे ठरवलंय आणि ते ठरवत असताना माझ्या आवडीचा विषय आलाच नाही. बघा आता मी काय म्हणतोय. आता मी ठरवलं होतं हिंदी सोडवेन किंवा मराठी सोडवेन, इंग्रजी सोडवेन, काय असेल ते माझं ते. पण ते सोडवत असताना माझ्या आवडीच्या विषयामध्ये पण व्यत्यय आला. अब क्या करेंगे? आता काय करायचं आणि कसं करायचं? समजलं ना सर. मटका टेक्निक. नाही नाही नाही, मी प्रश्न काय केला, आता तुम्ही ठरवलं होतं की मी हिंदीकडून जाणार, मी पहिला प्रश्न हिंदीकडे सोडणार.
पण हिंदीमध्ये पण समजा अवघडच यायला लागलं, तिथं सुटच ना, तुम्ही तिथे वेळ घालवणार आहे की अजून काय तुमचा प्लॅन केलाय? तुमचा प्लॅन आहे, लक्षात घ्या. प्रत्येक वेळी आपले प्लॅन बदलते पाहिजे, फिक्झेबल पाहिजे. एकाच ह्याच्यावरती आपण थांबून राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि थांबायचं पण नसतं. ज्यावेळेस तुमचं प्लॅन ए चालत नसतो, त्यावेळेस आपसुकच तुम्हाला प्लॅन बी वापरावा लागेल. बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि प्लॅन बी पण नाही काम करत तर सी आहे. असं आपल्याकडे ए ते झेड अक्षर आहेत, बरं का? हे नाही काम करायला तर ते आहे, पण झेड पर्यंत आपण जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आपण ए बी सी लय झाला. मग आता माझं काय आहे, हिंदी मी चालू केलं सोडवायला. आता काही जणांचं तिथं मराठी पण आहे बरं का, नाही तर सर म्हणले हिंदीच का घेतलं सरनी. आता उदाहरण देत आहे, मी सोडवत आहे ते हिंदी माझं काम करत नाही. काम करत नाही म्हणजे काय, पहिलाच प्रश्न आला, मी ठरवलंय माझं हे सोपं आहे सगळं, पण हिंदीकडे आले, हिंदीचा पहिला प्रश्न मी वाचला आणि वाचल्यानंतर मला कळलं नाही. लगेच माइंडला सांगायचं ट्रेस घेऊ नको भाऊ, दुसरा प्रश्न बघ. माइंडला जोपर्यंत तुम्ही स्वतः हँडल करत नाही, माइंड एकदम कन्फ्युज होऊन जाणार नाही. त्याला तुम्ही नेहमीच ऑल इज वेल करत त्याला पुढे घेऊन जायचं आहे. आता हे घेऊन जात असताना तुम्ही काय केलं, फर्स्ट टाइम मध्ये पहिला प्रश्न त्याला आलाच नाही, त्याला सरळ समजलाच नाही, तर तो प्रश्न स्किप करायचा. तिथं कुठल्याही पर्यायाला गोल करायचं बघायचं नाही, किंवा इथं लगेचच मटका पद्धत वापरायची नाही. ओके. ऑप्शन सी लगाया मैंने ये किया वो किया करायचं नाही. माइंडला पहिलं आपण लगेच फक्त शार्प ठेवायचा. लगेच दुसरा वाचा. आता इथं लक्षात घ्या, हे प्रश्न वाचायला जास्त वेळ घ्यायचा नाही. कळलं नाही ना, इथं वेळ घालवू नका. तुम्हाला वाचल्यानंतर जो तो प्रश्न कळला नसेल किंवा त्याची उत्तर तुम्हाला येत नसतील, तर आता आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर कळतं प्रत्यय, सर्वनाम, अमुक तमुक. मग माइंड म्हणतो नाही उत्तर मला येत नाही. येत नाही ना, त्याचे पर्याय पण वाचत बसू नको, लगेच पुढे सरक. दुसरा पण प्रश्नाची बोंब तीच झाली, मला आलं नाही, लगेच तिथं काय करायचंय, पुढे सरकायचंय. असं करत तुम्ही 5 प्रश्नापर्यंत जायचं. 5 प्रश्नापर्यंत समजा एकही प्रश्नाचं उत्तर नाही आलं, तर तो लगेच सेक्शन की स्किप करायचा. तो काय करायचं, सेक्शन स्किप करायचं, म्हणजे हिंदीला ड्रॉप करायचं, लगेच तुम्ही पुढे जायचं, कारण आता 5 मिनिटं झालेली आहेत. बरोबर आहे का? काय म्हणतो समजलं का मी हो काय हो सर. सर, हो सर, हो सर. हो सर. कळलं? काय केलं आपण, काय केलं? एक ते काही 5 प्रश्न बघितलं, सोपा नसेल तर पुढे जायचं, तो विषय स्किप कर. हा, आता तिथं तसं का केलं, का बरं केलं असं, का केलं? कन्फ्युज होतं ना सर उत्तर काढायला. करेक्ट. कन्फ्युज होतं, माइंडला ट्रेस येतो. माइंडला त्या ठिकाणी आपल्याला ट्रेसमध्ये न्यायचं नाही, त्याला समजून सांगायचं आहे, त्याला आपल्याला समजवायचं आहे. आणि समजवत असताना जर अवघड वाटलं तर लगेच आपण सोप्याकडे जाणार आहोत. मग इथं 5 असं पण करू शकता, आणि ह्या सेक्शन मध्ये मला राहायचं असेल तर मी डायरेक्ट 5व्या प्रश्नाऐवजी डायरेक्ट मी 10वा किंवा 12वा प्रश्न बघेन, नाहीतर 15वा प्रश्न बघेन. मग 15वा जर बरा वाटला ठीक, नाहीतर मग उतारा बघेन. इथं मी 2-3 तुम्हाला स्किपची ऑर्डर देईल. एक 5 पर्यंत बघा, जमलं ठीक, नाहीतर 11-12 कडे जा, तिथं जमलं ठीक, नाहीतर लगेच इथं यायचं. ह्याला वेळ लावायचा नाही. इथं म्हणजे कुठे यायचं, पॅराग्राफ कडे यायचं. पॅराग्राफ जमला ठीक, नाहीतर त्यालाही सोडून द्यायचं, लगेच सेक्शन दुसरा. आता पहिलं तसं झालं की दुसरं तसं होत नाही, कारण माइंड आता काहीतरी शोधायला लागतो. आणि आता शोधत असताना लगेच तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी काम करायचंय, वाचा. वाचताना लगेच वाचत जा, कारण हिंदी आहे. आतापर्यंत आपण घेतलं असेल नसेल, काहीतरी झालं असेल बाराभानगडे, परंतु मराठीचं तसं होत नाही. मराठीचं काही ना काही सापडायला लागतं. एखादे उदाहरणं असतात, सर्वनाम असेल, प्रत्यय असेल, मग तुमचं लेखक असेल, विरुद्धार्थी शब्द असेल, समानार्थी शब्द असेल, एखादी म्हण असते. असं पटकन स्किप करून लगेच त्याला उत्तरं सोडवायची, आणि माइंडला फक्त सांगायचं सोपा आहे पेपर. माइंडला एकच सांगायचं पेपर सोपा आहे. सोपा आहे म्हणलं की ते अवघड प्रश्न पण सहज सोडवताय. माइंडला फक्त सांगत राहायचं तुम्ही सोपं आहे, आणि लगेच बघा एक सेक्शन पूर्ण होतो तुमचा अशामध्ये 30 मिनिटामध्ये. तुम्ही काय केलं, हिंदी अवघड आहे, हिंदीचे 2-3 ऑप्शन वापरले, 5 पर्यंत तुम्हाला अवघड गेल्यासारखं वाटलं, तर 11-12 पर्यंत आले, तिथं पण अवघड वाटलं की तुम्ही उतार्याकडे आले. एवढ्यामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला सोपं काही ना काही लागतंच. सगळंच अवघड असतं असं नाही. काय मत आहे तुमचं याच्यावर? सगळंच अवघड असेल का?
काय मत आहे? नाही सर. नाही सर. काही ना काही सापडणार आहे. आता बघा, आता ह्याच्यामध्ये तुमचे 30 मिनिटं झालेले असणार आहे. 30 मिनिटं मध्ये जवळजवळ अर्धा तास. आणि आता माइंड एकतर 2 गोष्टी करू लागलाय. एकतर त्याला समजायला लागलाय, आणि अवघड असेल तर समजायला लागलं नाही, मूड तुमचा ऑफ व्हायला लागतो. इथं जर आपल्याला असं आढळलं की माझा मूड इथं ऑफ होत आहे, आणि मूड ऑफ आलं की ऑटोमॅटिकली आपल्या सगळ्या गोष्टी काम करायला लागत नाही. आता काय करावं पाहिजे इथं तुमचं इथं काम करायचं बघा. इथं फक्त 2 सेकंदाचं काम आहे, तो इथं करायचा आहे. आता जुनी माणसं सांगतील माझी, आणि नवीन काय करायचं बघा, इथंच बघूयात आपण. काय करायचं इथं, काय करावं लागेल बाबा? आता इथं थोडी मनाला सोपं असेल तर चालना मिळेल, आणि कठीण असेल तर मूड ऑफ व्हायला लागेल. कारण पेपर कसा येणार आहे कुणालाच माहित नाहीये. अगोदर माहित आहे का तुम्हाला पेपर एवढं सोपा येणार आहे, तेवढा येणार आहे? माहित आहे का कुणाला? नाही माहित आहे नाही का? सर. हा? नाही सर कोणाला नाही माहित आहे का? नाही. नाही मग सर अशा वेळेस कशा ट्रिक्स येतात, मेंदू काम करेल का? समजा तुम्हाला एक पहिला सेक्शन जड झाल्यावर, तो नाही सुटल्यावर काय होईल तुमच्या मनाची अवस्था? मनाची अवस्था काय होईल? निगेटिव्हिटी होईल सर. करेक्ट, भीती वाटेल अजून जरा. करेक्ट. मग आता त्याला काय करायचं आपल्याला? ती निगेटिव्हिटी घेऊन बसायचं आहे का ती निगेटिव्हिटी काढायची आहे? काय करायचं? 2 काढायचं ऑप्शन. सर. काढायचं. कशी काढणार? काढायचं सर. कशी काढणार? What to do? सोप्या विषयाकडे जायचं पडलं. हा, आता इथं सोपे माइंडला विषय पहिलं करत जायचं. हा सोपे विषय करत जायचे सर. व्हेरी नाईस. आता ह्याला मनाला तुम्हाला तिथं ऑल इज वेल करायचं आहे, आणि हे करताना सगळ्यात पहिलं तुम्हाला तिथं काय करायचं माहितीये का? जे आम्ही कधी असं पहिलं इथं सांगितलं नाही, म्हणजे मागच्या सगळ्या पेपरला सांगतो, पण आता या सेक्शन मध्ये कधी तुम्हाला सांगितलं नाही, सरांनी पण मला वाटतं सांगितलं नाही, ते इथं आपण सांगणार आहे. ते म्हणजे अर्ध्या तासानंतरनं किंवा बरोबर 30 ते 40 मिनिटाच्या अवधीनंतरनं मनाची चलबिचलता कशी का असेना, आणि पेपर मूड झाल्यानंतर मूड जर खराब होत असेल तर या ठिकाणी, आणि विशेष चांगला जरी असला तरी 30 ते 40 मिनिटानंतर पहिला सेक्शन संपलं की एक चॉकलेट खायचंय. आता हे कुठून आलं मध्येच? तर डेअरी मिल्क चालतंय का? नाही, नाही चालत. आता हा कसल्या Mango. प्रकारचा चॉकलेट खायचा आहे? चॉकलेट कसा खायचा? आता रिलेस डेअरी मिल्क चॉकलेट खात बसणार का कॉफी को 10 मिनिटं? कॉफी को नाही. मँगो कॉफी को, बाईट मँगो ज्याची बाईट बरोबर, कॉफी को सांगतो, मँगो बाईट चालतो, कच्चा आम चालतो. असे Peppermint. चॉकलेट खा की जे कॅन्डी असेल, बरोबर का नाही? गुळी टाईप हा. असतात की नाही? हा, पेपरमेंट कडक पेपरमेंट कडक. गोळी सर हा, आणि ही गोळी Peppermint गपचीप टाकायची आहे. ह्याचं रॅपर अगोदरच काढून यायचं आहे. वर्गात जर हा. काढत बसले की कुरकुर कुरकुर आवाज येतो, परीक्षकाचं लक्ष तुमच्याकडे, आजूबाजूवाल्याचं लक्ष तुमच्याकडे, काय खाली बाई, कारण हे चालत नाही, तरी पण आपण खात आहे. ह्याला कसं घेऊन जायचं मग? याला घेऊन कसं जायचं वर्गात? आता आपलं सगळी चेकिंग होते ऑलरेडी, मग आता न्यायचं कसं आहे? तर आपल्या रुमालमध्ये त्याला टाकायचं, बरोबर रुमाल असतो की नाही, त्या रुमालाच्या मध्ये बरोबर हे सगळे चॉकलेट रॅपर काढून टाकून द्यायचे. हे किती घ्यायचे? रुमाल पण झटकतात की सर? आता कशाला झटकायचं? तुम्ही असं बरोबर त्याला पकडून झटकायचं, किंवा कुठेही असं मोकळं ठेवा, पाऊच मध्ये टाका. पाऊच मध्ये कोण काही म्हणणार पण नाही. ओके, पाऊच ठीक आहे. हा, आता तुम्ही जर त्या रॅपर मधून काढून जर चॉकलेट टाकले रुमालमध्ये, तर तो चिकट होतोय, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे का? सर पण पाऊच अलाउड नसतं ना सर. बारका पाऊस असतो ट्रान्सपोर्टवाला वगैरे, अमुक तमुक. नसेल तर तुम्ही काही प्रश्न असतील, कसं बघा, तुम्ही कसं नेणार आहे मला माहित नाही, पण घेऊन जा. ठीक आहे. ओके. आता मला तुम्ही आता ऑप्शन विचारू नका. रुमालमध्ये बरोबर आहे. ओके सर आता मला ते ऑप्शन विचारू रुमालमध्ये नका. चल, बरोबर. मी असं काही मी तिथे घेऊन येणार नाही, चॉकलेट 10 का 2 करत येणार नाही. हे तुम्ही कसं न्यायचं तसे न्या. आता बघा, चॉकलेटला रॅपर मधून जर काढलं तर तो कुठेही टाकलं तर तो चिकट होतो, कारण इथल्या वातावरणाचा आणि त्या वातावरणाचा संबंध आल्या कारणामुळं तो चिकट होतो. मग आता तर आपल्या वेळेस का नाही अशा लेमन गोळ्या आहेत का माहित तुम्हाला? लेमन गोळ्या, हा सर, लेमन हो गोळी. सर हो सर हा, त्या घेऊन जायच्या. लेमन गोळ्या ते सुट्ट्याच येतात ना, त्याच्यामुळे ते चिकट होत नाही, काही नाही, ते नेलं तरी चालू. तुम्ही कुठं खाल्लं? बरोबर या ठिकाणी 30 ते 40 मिनिटानंतर ना लेमन गोळी खाल्ली नाही तर ती तोंडात टाकली. त्याला फोडून खायचं नाही, त्याला मस्तपैकी असं चगळत राहायचं. आणि जसं ते दररोज तुमच्या ह्याच्यात जाईल तसं तर माइंड सुद्धा तो काम करायला लागेल. खट्टा मिठ्ठा असेल ना, असं पण असा असाल की लगेच तो त्याला एक तुमचा मूड बदलायला काम करतो. कधी अनुभवलंय का? पहा,
जर माणसाला असा ट्रेस आला की काहीतरी आलं आणि गोड तोंडात गेलं की ऑटोमॅटिकली मूड चेंज व्हायला लागतं. बरोबर आहे की कसं काय? आता इथे जे हो जुने सर आहेत ते बरोबर. सांगतील तुम्हाला. आता जुन्यांना येस माहित सर. आहे आणि ते अनुभवलेलं पण आहे. तर त्याचा इथे एक फायदा होतो. त्यामुळे चॉकलेट त्या ठिकाणी खायचं आहे. आता लागायचं कामाला. फास्टली कामाला लागायचं. माइंडला सांगायचं आहे, माझा वेळ इथे जास्त गेलाय. आता माझा वेळ मला घालवायचा नाहीये. तू फास्ट सोडव. माइंडला सांगत राहा. सतत सूचना देत राहा. लगेच सेक्शन तुम्ही दुसरा घेतलाय. मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल. ज्यांचं पहिलं मराठी संपलं त्यांना दुसरा इंग्रजी येतो. ज्यांचं पहिलं हिंदी संपलं त्यांना मराठी किंवा इंग्रजी येतं. त्यांनी जे निवडलेलं आहे ते त्यापैकी. इंग्रजी असेल तर अजून उत्तम. मस्तपैकी सोडवायला चालू करायचं पटापटा. कारण तुम्हाला ते शिकवलंच आहे, येतंयच, तुम्ही करतच आहात. त्यात काही शंका असणार नाही. अशातच पुढे जायचं आहे. अशात पुढे जात असताना तुम्हाला यायचंय मेन मुद्द्याकडे. आणि मेन मुद्द्याकडे येत असताना पूर्ण पेपर सोडवा. जिथं तुम्हाला येते तो सोडवा. आता सेक्शन फक्त सांगत आहे. सोडवतानाचे लियर मी अजून पुढच्या ह्याच्यात सांगेन. आणि मग पुढे ट्रिक बघणार आहे. तो प्रश्न कसा आला की कसं त्याला बरोबर 4 आणि 6 मारायचं. आलं लक्षात? इथं झालं. मग तुम्ही मानसशास्त्राकडे आले, गणिताकडे गेले आणि मग तुम्ही ईव्हीएस कडून तुम्ही बोक्के झाले. हा झाला तुमचं पूर्णपणे सेक्शन वाईज सोडवायचं जे आहे तसं. म्हणजे जसा पेपर आला तसा फेस करत तुम्ही गेले. बरोबर आहे? जसा पेपर आला तसा फेस करत गेले. पण होतं काय माहितीये का? माइंडला मी काय सांगितलं तुम्हाला, जे सोपं आहे तेच पहिलं सोडवा. जे तुम्ही ठरवलेलं आहे तेच सोपं. त्याच्यात बदल काही करू नका. कारण माइंडला आतापर्यंत तुम्ही तेच सांगितलंय, ते सूचना दिलेत. त्यामुळे माइंड त्या गोष्टी करण्यासाठी तयार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी काय सांगितलं आणि तुम्ही त्याचं ऐकून जर घेतलं, जसं मी आता सांगितलं, तुम्ही ठरवलं हिंदी सोडवायचं, पण मी म्हणलं मानसशास्त्रच घे आणि मला मानसशास्त्र आवडत नाही. पण मी घे म्हणल्यामुळे तुम्ही मानसशास्त्र घेतले आणि सगळंच अवघड गेलं, तर तुमचा पूर्ण पेपर अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो सेक्शन बदलू नका, जो तुम्ही पहिलं ठरवलेला आहे. त्यामुळे जे पहिलं तुम्ही जे ठरवलेलं आहे, जे सेक्शन सोडवणार आहे, त्याच सेक्शनकडे तुम्ही स्वतःहून जायचं. समजतंय का? समजतंय का आता? म्हणजे तुमच्या Yes, हो सर. भरपूर असं काम मी मोकळं केलेलं आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारचं मी कन्फ्युजन दिलेलं नाहीये. तुम्ही एकच काम करणार आहे. तुम्हाला जे येतंय, जे येणार आहे, जे तुम्ही पूर्वी ठरवलेलं आहे, तेच तुम्ही सोडवणार आहे. इतर सेक्शनकडे लगेच जाणार नाही. मग ईव्हीएस आणि मग विज्ञान, गणित याच्याकडे जाऊन तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. आलं लक्षात? हा झाला पेपर सोडवण्याचा सिक्वेन्स. ज्याला जो सोडवायचा आहे तो. बरोबर? आणि तोही सोडवत असताना लगेच जे येतंय, ज्याचं उत्तर मला ठाम माहित आहे, तो सोडवा. इतर सोडवू नका. बरोबर? आता बघा, पेपर सोडवत असतानाचे लियर. किती लियर वापरायचे आहेत आपल्याला? 3 लियर वापरायचे. पहिलं लियर काय असेल? पहिलं लियर काय असेल? एकूण पेपर जो आपला आहे 150 मार्काचा आहे. बरोबर? आणि वेळ किती आहे त्या पेपरला सोडवण्यासाठी? किती वेळ आहे? 150 मिनिट. Correct. 150 मिनिट वेळ आहे. पेपर सोडवणारा आहे 150 मार्काचा, 150 मिनिट वेळ आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 1 मिनिटाचा आहे. आता याच्यामध्ये मी लावले 3 लियर. म्हणजे आता पेपर सोडवत असताना मी 3 लियर मध्ये सोडवायचं आहे. पहिलं लियर आहे जे मला येते, ज्याचं उत्तर मला ठाम आहे तो. ज्याचं उत्तर माझं पक्का आहे, हे उत्तर काय बी केल्यावर चुकणार नाही, असा पहिला लियर. बरोबर? पक्का आहे ते. मग ते तुमचं किती काही येईना. बरं, आता तुम्ही 150, अशा वेळेस काय होणार आहे सर? तुम्ही हे करत असताना, कच्चं पक्क करत असताना तुम्ही 150 प्रश्न वाचावेच लागणार आहे. बरोबर आहे का काय? काय मत आहे बघा? सर बरोबर आहे. तुम्ही 150 प्रश्न वाचावेच लागतील तुम्हाला. कच्चं पक्क ओळखायला किंवा ते सोडवायला, परत रिव्हर्स यायला तुम्हाला वेळ कितपत उरणार आहे आणि तुमची कॅपॅबिलिटी पहिली चेक करून घ्या. इथं मी 3 लेयर मध्ये सोडवायला सांगितलं खरं, पण माझी लेयर सोडवण्याची एकच ताकद आहे सर. मी एकदा वाचत गेले की 150 मिनिट मला असं नुसतं वाचायला जाते. म्हणजे मी समजा वाचायचा प्रश्न म्हणलो तर एक प्रश्न वाचायला किमान मला 30 सेकंद लागतात. म्हणजे किती झाले? नुसतं वाचायला मला 75 मिनिट गेले. 150 प्रश्न वाचायला 75 मिनिटं गेले. 75 मिनिटामध्ये विचार करायचा आणि सोडवायचा आहे. म्हणजे मग
ते सगळं पूर्ण होईल का बघायचं. म्हणजे माझं वाचनाचा स्पीड कसा असला पाहिजे, स्लो असला पाहिजे की फास्ट असला पाहिजे. असला पाहिजे. फास्ट. फास्ट असलं हा, पाहिजे. माइंडला हे सांगून ठेवायचं की मी वाचन फास्ट करणार आहे, जलद गतीनं करणार आहे. जलद गतीनं जरी वाचन केलं तरी माझ्या लक्षात राहणार आहे, अंडरस्टँड होणार आहे. माइंड को पहिले ही सूचना दो. बरोबर. पहिला लेअर सोडवला तुम्ही पूर्ण पक्क, हे माझे बदलणारच नाही. पक्के सोडवल्यानंतर ना 150 पर्यंत आले की कटकन पहिलं मोजून काढायचे किती झाले. काय करायचं पहिलं, 150 पैकी माझे बरोबर किती येले, किती येतील हो, किती येतील? 50, 60, 70, 50, 50. 60. 70 सर. अरे वा, म्हणजे हे 70. तुम्ही असं ठरवलेच आहे. ठीक आहे. हे 50, 60, 70 तुमचे असे बरोबर आले काही जणांचे. म्हणजे काही जणांचे 50 आले, काही जणांचे 60 आले, काही जणांचे 70 आले. बरोबर. आता भरपूर राहिले. आता दुसरा लेअर काय असणार आहे आपला, सोडवत असताना पक्क येत असताना आपल्याला असं होणार आहे की आपण 1 ते 2 प्रश्नामध्ये कन्फ्युज असणार आहे. म्हणजे आपलं ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी आणि डी यापैकी मी कुठल्या तरी ऑप्शन मध्ये माझं, मला माहित आहे सी तर नाहीये सर, हेही नाही आहे. मग राहिलं काय, बी आणि डी. मग बी आणि जर डी राहिलं तर मी काय करायला पाहिजे, बी आणि डी राहिलं तर याचं उत्तर ज्यावेळेस मी पक्क सोडवत आहे त्यावेळेस सोडवायचं नाही, फक्त त्या प्रश्नाला खून करून जायची की मला हे 2 ऑप्शन हवे असे वाटतात. म्हणजे परत तुमचं त्या ठिकाणी वाचायचं सेक्शन वाचतं आणि फक्त फोकस होतो तुमच्या विचार करण्याकडे. मग आता बी आणि डी पैकी एक असे जिथं जिथं कन्फ्यूज आहे ते तिथं तिथं छोटे टिक मार्क करत जा. डबल डीप आहे, डबल डीप आहे, डबलला डी, डीपला पण डी, डी डी वाले टाकायचे. त्या प्रश्नाच्या समोर साधं बारका अक्षरात त्याचं लिहिले. मला काय आपल्याला विचार करायचा आहे. मग जाताना ती कुठल्या ह्याला आहे, म्हणजे कोणतं ऑप्शन तुम्हाला वाटतेत ना त्या ऑप्शनच्या खाली असे छोटे 2 टिक मार्क करायचे. म्हणजे हे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे तुमचं फोकस काय होईल की हे 2 ऑप्शन आहेत, हा प्रश्न आहे. मग तुम्ही लगेच वाचाल आणि लगेच त्या 2 ऑप्शनचा उत्तर काढण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे विचार प्रक्रिया आहे इथं. म्हणजे तुमचा वेळ काय होणार आहे, वाचणार आहे. पहिलं पण वाचत होते, नंतर पण वाचत आहे आणि अजून तिसऱ्या प्रश्नात पण आपल्याला काही ठिकाणी वाचायचं आहे, काही ठिकाणी आपण न वाचताच काम करणार आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता बघा, आता तुम्ही डबल डीप सोडवले. आता हे डबल डीप मधले पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 आले, काही जणांचे 60 आले, काही जणांचे 70 आले. आता डबल डीप या फेरीमध्ये किती येतील बरोबर, किती येतील आता, किंवा किती सुटतील आता? कारण 50 10 जर ते सोडवले, 15. 15 10 ते 50 15. जर सोडवले तर 100 शिल्लक राहिले. 60 सोडले तर किती शिल्लक राहिले, 90 शिल्लक राहिले. 90. आणि 70 जर सोडले तर शिल्लक किती राहिले, 80 80. शिल्लक राहिले. बरोबर आहे का माझं म्हणणं? बघा, 80 हो शिल्लक सर. राहिले. मग हो. त्यातले आता आपल्याला किती सुटतील, डबल डीप करून याचे 2 पर्याय होते, 2 2 2 2 सोडवले. बरोबर. किती? 15-20. ओके. 15 ते 20 आपण धरलं. ठीक आहे. 15 ते 20 सुटले बाबा तुमचे अजून एक. ह्याच्यामधनं काय बी करून तुम्ही 15 ते 20 त्याला परत अजून डबल डीप करून सोडवले. 15 ते 20 म्हणजे ह्याच्यात ऍड केलं तर हे 60-65 वर गेलं. बरोबर. एक ह्याच्यात ऍड केलं तर हे 70-75 वर गेलं आणि 70 मध्ये ऍड केलं की 80 ते 85 वरती गेलं. बरोबर आहे का? म्हणजे तुम्ही आता इथं 80 ते 85च्या दरम्यान आहे. मग आता शिल्लक किती राहिले सोडवायचे? सोडवायचे शिल्लक किती राहिले? 5. 70. हा, 5 कसं राहतील? 85 मला 5 टाकलं 90 झाले. 90 तिकडले 50 आणि इकडले 10 म्हणजे 60 किंवा 65 राहिले. बरोबर. 60 ते 5 म्हणाले सर. हा 5 व्हायला 5च कमी असं म्हणू लागले होते. हा 5 व्हायला 5 मार्क कमी. बरोबर. 5 व्हायला 5 मार्क कमी चांगली गोष्ट आहे. पण आता प्रश्न सोडवायचे किती राहिले आपले? 60 किंवा 65 मार्क राहिले. बरोबर आहे का? प्रश्न एवढे शिल्लक राहिलेले आहेत आणि तुम्हाला 5 मार्क राहिले आता या ठिकाणी मिळवायला. जर 70 पहिले असेल तर, आणि इथं जर गेले तर तुम्ही इथं 70-75 आणि वर गेले की 60-65 राहिले. म्हणजे भरपूर मार्क आहे. मग आता राहिलाय की
पहिला लेअर झाला पक्क, दुसरा लेअर झाला डबल डीपचा आणि तिसरा लेअर आहे आता मला काही येत नाही, आता इथं अंदाजपंच दाखवदर्श. बरोबर आहे का? बरोबर आहे का? अंदाजपंच हो, सर. दाखवदर्श आता मला हो, जे सर. येत नाही हो, तेच देणार आहे, त्याच्याशिवाय मी सोडवणार नाही आहे. नाही. तर पण आपण अंदाजे पंच जर सोडवलं तर करेक्ट येतीलच असे नाही ना सर. हा काय म्हणलं मॅडम? आपण अंदाजे पंच सोडवलं तर ते राईट येतीलच असं थोडं ना आहे सर. नाहीच की, लाईट येतच नाही. पण आता यात संभाव्यता काय झाल्या बघा. आता तुम्ही 2 ऑप्शनचे सोडवलेत म्हणजे तुम्हाला वाचलेलं आहे याचं उत्तर बी असणार नाही माहित आहे, याचं उत्तर डी असणार माहित नाही, किंवा जे असे डबल डीप मध्ये होते ते गेले तुमचे, तुटले. बरोबर आहे? म्हणजे आता इथं वन वे वाले राहिले. म्हणजे तुम्ही डोळे झाकून सी मारा किंवा डी मारा किंवा ए मारा. बरोबर आहे? त्यातला एक वे तुमचा इथं राहिलाय. बरोबर आहे? की आता आपण म्हणलो होतो सर की आता म्हणजे ए किंवा सी सोडवत असताना मला ए उत्तर याचं आहे पण मी सी केलं असं कोणी नसणार आहे, कारण तो पहिल्या आणि दुसऱ्या लेअर मध्ये इथं संपलेले आहे. बरोबर आहे? सर हा. म्हणजे फर्स्ट लेअर आपण आज आपल्याला जे परफेक्ट क्वेश्चन येतात ते आपण हे घेतले 60-70 मध्ये. काय झालं? आपल्याला जे परफेक्ट आन्सर्स येतात ते 50-60-70 रेंजचे आहेत का हे फर्स्ट तुम्ही लिहिलेलं? तुम्ही आता आले का? नाही सर, होते मी, पण जे जे तुम्ही डबल ह्याचं सांगितलं ना ए डी किंवा ए बी हा. ऑप्शन त्याचे सिलेक्ट करायचे म्हणजे त्याचे क्वेश्चन आपण दिलेले. 15 ते 20 घेतले ना. 15 ते 20 म्हणलेत. त्याचे आपण 15 ते 20 घेतले ना. ते ह्याच्यात ऍड केला की या 50 मध्ये 15-20 ऍड केले की किती होतात? 15 ऍड केले की किती होतात आणि 20 ऍड केले की किती होतात? 15 ऍड केले की 65 होतात. बरोबर आहे का? आणि 20 ऍड केले की 70 होतात. सेम इथं 75-80 होतील आणि इथं 20-15-20 केले की काय झाले? 85 ते 90 झाले. म्हणजे ह्या रेंजला सगळे येतील असं नाही हो मॅडम. म्हणजे पहिलंच मी पक्क सोडवलं तर 70 येतील. आहे का असं पॉसिबल? नाही. हा आहे. आहे, नाही, आहे, नाही, आहे, नाही. हा सगळ्याला थोडी आहे आणि सगळ्याला थोडी येणार नाही. आता इथं पुढे जाऊयात आपण. आता राहिलेला भाग जो आहे डबल डीप पण संपलाय आणि तुमचं ऑप्शन तोडायचं संपलंय. आता मात्र तुमच्याकडे जास्त वेळ राहिलेला नाहीये. तुमच्याकडे जास्तीत जास्त 30 मिनिटं आणि कमीत कमी 15 ते 10 मिनिटं राहिलेली आहेत. 15 ते 10 मिनिटं राहिलेली आहेत. हा असं काही नाही पेपरला अजून लय वेळ आहे. संपत आलाय तुमचा वेळ. ज्यांचं लवकर झालंय वाचनाचा वेग जास्त आहे. आता गणिताला ज्यांनी घासत बसलं नाही अशांकडे 30 मिनिटं, जे घासाघाशी करत बसले त्यांच्याकडे 15 मिनिटं ते 10 मिनिटं खूप झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 15 मिनिटं राहिले असेल तर चांगली गोष्ट आहे, 10 मिनिटं राहिली असेल तर थोडी कठीण गोष्ट आहे. कारण 60 गोल 10 मिनिटात होतील काय? होतील का? नाही सर. नाही सर. नाही होणार. म्हणून आपण पेन वापरला एक तर मोठ्या गोलचा, आहे की नाही, जो गिरक्या मारला की कमी गिरकीमध्ये लगेच गोल होईल आणि तोही ट्रेसफुल म्हणजे दाबून मारायचा आहे, कारण त्याला तुमच्या याला कार्बन कॉपी आहे, ती कार्बन कॉपी काढून घ्यायची आहे. त्याच्यासाठी तो उमटायला पण पाहिजे. बरोबर? आणि उमटल्यानंतर ना कार्बन कॉपी फाडून काढल्यानंतर ना ज्याच्यावरती आपलं टिक मार आहे, गोल गोल केलंय त्याला टिक मार करायचे, कारण तो कार्बन निघून जातो काळ्या कारणात कालावधीनंतर ना OMR चेक करताना तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून टिक मार्क करायचे लगेच पेनाने. आता पहा, आता राहिले तर आपल्याकडे कमी वेळ, जास्त टिक गोल करायचे आणि मॅनेजमेंट. अशा वेळेस तुम्हाला आता काही ट्रिक्स वापरायच्या आहेत. आता काय ट्रिक्स वापरायचे आहेत आपल्याला? असे 2-3 प्रकारचे ट्रिक्स आहेत. ज्या ठिकाणी आपलं डबल डीप येतं, म्हणजे नाही, डबल डीप म्हणजे ए बी सी डी पैकी कोणतेही 2 येतात आणि 2 नाही हे मला कळतात. मग ज्यावेळेस माझं पक्क उत्तर संपतं त्यावेळेस तोडण्यासाठी, तोडफोड करण्यासाठी माझ्याकडे काही टूल्स अँड टेक्निक पाहिजेत. मग ते कोणते आहेत माझ्याकडे टूल्स अँड टेक्निक्स ते आता आपण इथं बघणार आहोत. बरोबर आहे का? समजतंय का मी काय म्हणताय? आता आपण त्या गोष्टीकडे जाणार आहोत.
ती गोष्ट काय लगेच समजणारी पैकीची नाही. त्याच्यासाठी आपल्याला स्लाइड बघाव्या लागतील. आता हे ट्रिक्स लागू होतात आमच्या CTET पण ते लागू जरी होत झाले तिकडे तरी इकडे सुद्धा लागू होतात. मग जे लागू होतात ना तेच दाखवणार आहेत, त्याच गोष्टीवर विचार करणार. जे लागू होत नाही त्याच्याकडे आपण जायचं नाही. ठीक आहे, समजतंय? पुढे जाऊयात आपण. समजतंय का? हो सर. समजते सर. डोक्यावरून चाललंय वगैरे असं काय आहे का? नाही. नाही सर नाही. नाही सर नाही. आता बघा ट्रिक्सच्या पहिल्या मुद्द्याकडे पहिली ट्रिक आपली आहे. पहिली ट्रिक काय आहे? क्वेश्चनचा टाईप पहिला बघायचं. क्वेश्चनचा टाईप कसा आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? आता हे कुठं कळणार आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? ज्या ठिकाणी फॅक्च्युअल डाटा नाही, म्हणजे आता समजा आता दिलेला प्रश्न हा ज्ञान आकलनावरती नाही, तिथं म्हणजे स्मरण जिथं लागतं नाही तिथे हे लागू होत नाही. जिथं विचार करण्याची गोष्ट आहे ते विचार करावं लागतं, त्या ठिकाणी क्वेश्चन पॉझिटिव्ह निगेटिव्ह शोधावाच लागतो. उदाहरणार्थ ही ट्रिक जास्त करून लागू होते आपल्या मानसशास्त्रामध्ये आणि तुमचे पर्यावरण म्हणा किंवा इकडं EVS म्हणा, या ठिकाणी ह्या ट्रिक्स लागू होतात. आणि भाषेमध्ये या ट्रिक्स जास्त करून फक्त पर्याय ह्याच्यामध्ये पॅसेज मध्ये लागू होतात. पॅसेज माहिती आहे ना? आता ह्याच्यासाठी काय आहे की क्वेश्चनचा प्रकार पहिलं पहा. क्वेश्चन कुठल्या प्रकाराचा आहे? तर क्वेश्चनचे जे प्रकार असतात आपण पाहिले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, बरोबर. आता खालील दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय वाढ आणि विकासाची मर्यादा दर्शवत नाही? दर्शवत नाही. मग नाही दर्शवत नाही म्हणल्यानंतर यामध्ये नाहीच्या ठिकाणी त्यांनी जर अंडरलाईन केली असेल तर हा प्रश्न कशा प्रकारचा आहे? पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. 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 आहे. निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे काय? निगेटिव्ह म्हणजे काय? नकारार्थी नकारात्मक. प्रश्न. हा, म्हणजे दिलेल्या पर्यायामध्ये काय असणार आहे? जो नकार दर्शवत आहे तो, आणि बाकीचे काय असतात? होकार दर्शवणारे होकार असतात, दर्शवणारे पॉझिटिव्ह असतात. बरोबर. क्वेश्चन जर निगेटिव्ह असेल, क्वेश्चन जर निगेटिव्ह असेल तर दिलेले जे 4 ऑप्शन असतात ना खालचे, दिलेले 4 जर ऑप्शन असतात खालचे, त्याच्यामध्ये मांडणी अशा प्रकारची होते. म्हणजे याच्यामध्ये 3 पर्याय हे पॉझिटिव्हचे असतात. 3 पर्याय कसे असतात? पॉझिटिव्हचे असतात आणि एकच पर्याय येतो निगेटिव्हचा. जर तो निगेटिव्ह असेल तर तुमचं उत्तर ते निगेटिव्ह वालच असणार आहे. ते निगेटिव्ह जे आहे तेच तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. मग तर त्याचा पर्याय कुठला का असेना, 1, 2, 3, 4 पैकी कुठलाही की पर्याय असेना, तो तुमचं उत्तर असणार आहे. बरोबर आहे का? इथपर्यंत कळलं का? पण कधी कधी हो. त्या निगेटिव्ह मध्ये पण काय होतं, काही वेळेस एकच पॉझिटिव्ह दिला जातो आणि 3 निगेटिव्ह दिले जातात. मग मी उत्तर कुठलं निवडायचं? निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह. हा, म्हणजे ते पॉझिटिव्ह. काय झालं, जर उत्तर प्रश्न निगेटिव्ह असेल आणि दिलेल्या ह्याच्यामध्ये सर 3 माझे निगेटिव्ह निघाले की हो, पॉझिटिव्ह तर नाही. सरनं सांगितलं होतं जर निगेटिव्ह असेल प्रश्न तर 3 ऑप्शन पॉझिटिव्ह असतात आणि 1 निगेटिव्ह असतो. परंतु या ठिकाणी काय झालं? उलट झालं. सर 3 निगेटिव्ह निघाले आणि एकच पॉझिटिव्ह निघाला, तर माझं उत्तर कुठलं असेल? पॉझिटिव्ह. करेक्ट. पॉझिटिव्ह. करेक्ट. तर माझं उत्तर जे पॉझिटिव्ह आहे ते असणार आहे, कारण एकच आपलं उत्तर असू शकतं, 2 असू शकणार नाही किंवा 3 असू शकणार नाही. मग कधी असू शकेल? जर वरीलपैकी सर्व वगैरे असे असेल तर येतात. आता याच्या उलट काय आहे? जर पॉझिटिव्ह क्वेश्चन्स असेल, बरं मी सांगतो ते समजतंय का? डोक्याच्या वरून चाललं ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असेल? नाही सर. समजतंय सर. समजा. खालच्या टोकापर्यंत सगळ्यांना कळत आहे का? शेवटच्या टोकापर्यंत, हो लास्ट सर. बेंच, हो सर. लास्ट हो बेंचर सर. वगैरे? हो सर. तर आत्ताचं तुम्ही जे एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगितलात ना, हा. निगेटिव्हचं ऍक्च्युली जर क्वेश्चन निगेटिव्ह असेल तर ऑब्व्हियसली सर त्याचे ऑप्शन सगळे पॉझिटिव्ह असणार, एक कुठलं तर निगेटिव्ह असणार. हो. मग तेच त्याचं आन्सर असतं. तिथपर्यंत कळालं सर. हे जे म्हणलात ना, क्वेश्चन तर निगेटिव्ह आहे, मग ऑप्शन्स पण सगळे निगेटिव्ह आणि आन्सर पॉझिटिव्ह कसं येतं सर? हा, तसं होतं. आता बघा, नाही हे ह्याचं वाटत नाही, ह्याचं वाटत नाही, ह्याचं वाटत नाही. इथं काय होतं, कधी कधी ट्रिकी होतो.
त्या परिषदेकडून कधी कधी असं होऊ शकतं. मग त्यावेळेस मी ऑप्शनला सांगितलंय शक्यतो असं जास्त करून होत नाही, आणि हे झालं तर फक्त CTT-लाच होतं. हे TET मध्ये होत नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. समजा तिन्ही जरी निगेटिव्ह आले आणि त्यात एक पॉझिटिव्ह असला तर तिथं घाबरायचं नाही. जो एकटाच आहे त्यालाच निवडायचं, तोच आपलं उत्तर असेल. मग तो एकटाच निगेटिव्ह असू दे किंवा एकटाच पॉझिटिव्ह असू दे. इथं ओके, कळलं इथंपर्यंत? ओके ओके येस. आता सर. पुढचं असं होतंय का, हे माहित आहे सर, बोर व्हायला लागले, असं होतंय का? नाही सर. नो नो नाही 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 सर. समजा झालंच तरी येणारे अजून तासभर तरी हेच ऐकायचंय तुम्हाला, एवढं डोक्यात ठेवा. बरोबर आहे सर. आता पुढं काय, आता पुढं की जर प्रश्न पॉझिटिव्ह असेल तर आता काय करायचं? जर माझा प्रश्न पॉझिटिव्ह असेल तर येणारे पर्याय कसे असतील हो? कसे असतील? निगेटिव्ह. निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. निगेटिव्ह व्हेरी आणि नाईस. एकच तीन पॉझिटिव्ह. निगेटिव्ह म्हणले, छान ऑब्झर्वेशन, छान झालं. तर जमलं तुम्हाला. 3 निगेटिव्ह असतील आणि एकच आणि काय घ्यायचं? एकच पॉझिटिव्ह. ओके. पॉझिटिव्ह. सपोज विरुद्ध झालं, तिन्ही पॉझिटिव्ह आले आणि तर एक काय असणार एक आहे? निगेटिव्ह असणार आहे. निगेटिव्ह असणार उत्तर आहे. कुठलं असणार मग आपलं? निगेटिव्हच असेल. Correct. ओके. आणि इकडं 3 पॉझिटिव्ह असेल तर 3 निगेटिव्ह असेल तर एक पॉझिटिव्ह असतो. जो एक आहे, झुंड वाले अपने आंसर नहीं रहेंगे. झुंड मध्ये असतात ते आपला आन्सर असणार नाही. थोडा अकेले कोण आता आहे? शेर अकेला आता है. करेक्ट. मग उत्तर काय असणार आहे? आपलं शेरच असणार आहे, कारण तो अकेला आहे. बरोबर? हा. ड्रॉइंग कॉम्पिटिशन होणार आहे, मला त्याच्यात पार्टिसिपेट करायचं. ओके. 50 रुपीज देऊ. ओके, जमलं हे? ट्रिक जमली? हो सर. समजलं? पुढे सरकू आता ट्रिक नंबर पुढच्याकडे. आता याचं उदाहरण मी इथं ऑलरेडी दाखवत पण असतो, प्रश्न कशा प्रकारे येतात. मग बघता का हे? का लगेच हिंदीमध्ये आहे? जमेल का बघा, नसेल तर मी पुढे जातो. जमत असेल तर बघा, ट्रेस देऊ नका डोक्याला. जमते का फक्त बघा. प्रश्न कशा प्रकारचा आहे पण सांगायचं आणि उत्तर काय ते पण सांगायचं. जमतंय का बघा, नसेल सरळ ह्याला स्किप करतो, मी पुढे जातो. कारण मराठीमधलं घेईपर्यंत मला वेळ मिळाला नाही. आज माझी मीटिंग असल्यामुळं जरा वेळ लागला. ह्याच्यावर तुम्ही ऍडजस्ट करत असाल तर ठेवतो, नाही तर पुढे सरकतो. जाऊ का पुढे? कथामध्ये काहीतरी सांगा, उगा बसू नका ठोंब्यासारखं. पुढे घ्या पुढे. सर पुढे जाऊ देत. हा. पुढे जाऊ देत सर. म्हणूनच म्हणलं तरी समजून सांगा. नाही, तिथं समजून सांगायला ना तुम्हाला तुमचे ते शब्द जे टर्मिनॉलॉजी आहे ना ते लवकर कळत नाही. CTET आहे ना सर. हा, कारण असं होऊन जाऊ नये की आहे ते पण गेलं. आता आपलं काय झालंय बघा, आता आपण पहिला टप्पा सोडवला येणारे पक्के प्रश्न, दुसरा टप्पा सोडवला डबल डीप. मग ते डबल डीप मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रश्न वापरले, अमुक केलं तमुक केलं. अभी नीचे रह गया वो कुछ भी नहीं आ रहा है. सपोज एखादा असतं तो कधी कधी काय होतं माहितीये का, दिलेल्या अँगल वरून आणि ट्रँगल वरून सुद्धा आपल्याला प्रश्नाचं उत्तर सोडवता येतं आणि तो कधीच चुकत नाही. इथं पण ते सांगितलं, ही ट्रिक आहे. ही काय आहे? ट्रिक आहे. बडा आन्सर आपको चुनना है. म्हणजे काय असतं, आता एक ऑप्शन, 2 ऑप्शन आणि 3 आणि मग 4 असतं. बरोबर? आता ह्याच्यामध्ये एखाद्या प्रश्नाचं ऑप्शनची लेंथ जी असते ना, लेंथ ही काय असते? लांब सडक असते. लांब सडक. हा, काही ते एक ओळ सोडून दुसऱ्या ओळीत येतात. जे लांब असतंय वाचल्यानंतर ना मला कळेना, आणि ते उत्तर तुमचं असतंय. ते तुमचं काय असतंय? उत्तर असतंय. आता कसं वाटलं? बरोबर. छान वाटलंय. बरं वाटलं. आता हे जे छान वाटलं का नाही, उद्या पेपर सोडवताना, आता 30 मार्काचा पेपर सोडवला का तुम्ही? किती जणांनी मानसशास्त्राचे दिलेले 30 मार्काचे 1, 2, 3, 4 सोडवले? किती जणांनी सोडवले? 30 सोडवणारे? एक पण नाही. एक पैकी एक तरी सोडवणार. मानसशास्त्राची चाचणी एवढी 2च सोडवलं सर. किती? एकच? हॅलो.
एवढं जीव तोडून एकाच दिवसामध्ये एवढं तयार केलं आणि तुम्ही सोडवले एकच. छान. ग्रीनिज बुकात नोंद करावी लागते तुमची. तुम्हाला सांगून पण तुम्ही नाही केले, की तुम्हाला सांगितलं होतं काय मी, की त्याची एक्सरसाइज करा बाबांनो, त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. मग एक प्रश्न सोडवल्यानंतर काय अवघड वाटलं का? डोक्याच्या वरनं गेल्यासारखं वाटलं, अनोळखी प्रश्न वाटले, काय वाटलं? का अंडरस्टँडिंगच झालं नाही प्रश्नाचं? एक प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर काय वाटलं तुम्हाला विचारत आहे. गप का बसले? मुख गिळून बसणे. का बरं बसले? मध्यम मीडियम गेलं सर. मिडियम आहे. मग काय घाबरायचं आहे? तुम्ही त्याला मी काय सांगितलं, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, त्याला वारंवार सोडवा. आता तर फक्त ते मिक्सवाले पडले होते, म्हणजे टोटली पेपर सारखे पडले होते. आता परत घटकनिहाय पडतील आज उद्या. टोटली आपले अजून तुम्हाला 600 प्रश्न येणार आहेत अजून. भरपूर डाटा आहे. तुम्ही तो सोडवा म्हणून मी सांगितलंय. जेवढं तुम्ही सोडवताल तेवढा तुम्हाला फायदा आहे. आणि त्याच्यामध्येच हे ट्रिक लावा. मग तुमच्या लक्षात येईल, नाही सर हे ट्रिक काम करते ओरिजिनल मध्ये. आता इथं काय केलं आपण? सगळ्यात मोठं लांब असणारा पर्यायाच्या उत्तराला आपण काय केलं? टिक केलं आणि ते आपलं उत्तर मानलं. कळलं इथंपर्यंत? हो सर. पुढे आता हे बघा, इथं कसं असतं लांब ते सांगितलं तुम्हाला. इथं कुठलं लांब आहे सगळ्यात जास्त? लांबी बघा, फक्त हिंदीची बघायची, इंग्रजीची ऑप्शन बघायची. सी. ऑप्शन सी आहे का? हे Option आहे बघितलं C. म्हणजे झालं, याचं उत्तरच आलं. जास्त डोकं लावायची गरजच पडत नाही. हा, आता बघा सगळ्यात महत्वाच्या ट्रिक पेपर 2 ला आणि पेपर 1 च्या परिसर अभ्यासाला लागू होतात. आता कधी, आणि हे मानसशास्त्राला पण लागू होतात. कधी कधी काय होतं माहितीये का? वरील पैकी सर्व, वरील पैकी सर्व हा एक पर्याय असतो, बरोबर? वरील पैकी सर्व, वरील सर्व असा प्रकारचा असतो. तर तो वरीलपैकी तुमचं एकही उत्तर असतं. नाही. हा सर असं पण कधी कधी येऊ शकतं ना, वरीलपैकी काय नाही. कधी कधी नाही हो, कधी कधी येतं टाकतातच यापैकी नाही म्हणून, यापैकी नाही. पण आपल्याला काय करायचं आहे, याचं उत्तर येईना ना आपल्याला उत्तर येईना. आपण काय केलं, इथं बी पॉझिटिव्ह धरला आणि त्याला काय टाकलं? वरीलपैकी सर्व. बरोबर आहे का? दुसरं आहे, आता या ठिकाणी अजम्पशन, तर्कवाले प्रश्न येतात, अनुमान येतात, विधानं येतात आणि मग सांगतात वरीलपैकी एक विधान बरोबर आहे, वरीलपैकी 2 विधानं बरोबर आहेत, किंवा वरीलपैकी दोन्ही विधान बरोबर आहेत, दोन्ही चूक आहेत असं म्हणतात. मग वरीलपैकी दोन्ही बरोबर आहेत, वरीलपैकी दोन्ही विकल्प किंवा दोन्ही पर्याय बरोबर आहेत, अशा वाल्यालाच करायचं क्लिक. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणताल हे तुम्ही कशी सर ट्रिक परत वापरली? एकदा सांगा हो. परत कशी काय ट्रिक वापरली आता बघा. सर ते दोन्ही दिलेल्या विधानापैकी एखादा पॉझिटिव्ह आणि एखादा निगेटिव्ह पण असू शकतो ना. हॅलो हा, सर, ए आणि बी जेव्हा अशा प्रकारचे जेव्हा क्वेश्चन्स येतात ना, विधान ए पॉझिटिव्ह, विधान बी पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्हीपैकी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असू शकतं. मग त्यावेळेस ते दोन्ही पण करेक्ट, दोन्ही पण रॉंग असं कसं म्हणू शकतो सर? म्हणजे कसं गेस करायचं जर ते कन्सेप्ट आपलं क्लिअर नसेल तर? इथं तुम्हाला किती बी वाचलं केलं तरी प्रश्नाचं उत्तर येणार आहे का? येणार आहे का? जेव्हा येणार नाही तेव्हाची ट्रिक आहे. जेव्हा आणि येणार नाही तेव्हाची ट्रिक आहे. बरोबर? आणि सर एक जर एखादा एक ऑप्शन तर जर आपल्याला ओळखीचा असेल तर, ऑप्शन ओळखीचा ए असेल तर आणि बी सोडवा. पैकी. ओळखीचा असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. इथं कुठं चाललंय? ओळखीचं असलं असतं तर मॅडम हे प्रश्न राहिलेल्या प्रश्नात आला असतं का? म्हणजे आपण जेव्हा कन्फ्युज असतो ना, आता एचं माहितीये, बीचं स्टेटमेंट आपल्याला कळत नाहीये, मग असं दोन्हीपैकी एक. आता मी काय सांगितलं? आता आपण पेपर किती लेअर मध्ये सोडवला? एकूण 3 लेअर मध्ये आहे, त्यातलं 2 लेअर क्लिअर झाले. आता आपण ओके. तिसऱ्या लेअर मधलं सोडवतोय, जे मला येतच नाही. बरोबर येतच का? नाही. ओके ओके. बरोबर आहे का? मग जरा मला येतच नसेल तर इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाला काय आलं का? किती बी वाचलं नाही. बोंबलं मला येणारच नाही. आणि मला आहे क्या
बोला बोला आता बोला. नाही. आपण आता अशा लोकांवर काम करत आहोत की ज्याचं माझं पटतच नाही, मला येतच नाही, मी किती जरी काय केलं तर हे मला येणारच नाही. आलं असतं तर ते माझ्या पहिल्या 2 लेअर मध्ये कुठून ना कुठून निघून गेलं असतं, बरोबर की नाही. पहिले माझे 50 बरोबर आले म्हणून सांगितलं, परत 15-20 बरोबर आले, मग 15-20 मध्ये हे तेव्हाच गेलं असतं ना जर आलं असतं तर. बरोबर आहे का डोले मॅडम? मला काय म्हणायचं समजतंय येस सर, का? येस सर, डाऊट क्लिअर्ड. येस सर, येस सर. नेक्स्ट कडे आता. तर याच्यामध्ये बघा, पहिल्या दिलेल्या पर्यायामध्ये जर तुम्हाला आता आपण काय केलेलं आहे, पहिलं आणि दुसरं लेयर पूर्णपणे प्युअरली सोडवलेलं आहे. आता असेच प्रश्न राहिले की त्याचं उत्तर मला येत नाही, एकतर डोळे झाकून सी मारायचं आहे किंवा त्याच्यासाठी हे ऑप्शन पर्याय वापरायचे. कारण डोळे झाकून जर मी सी वापरले तर सगळेच बरोबर येतील याची काय गॅरंटी आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे हो का सर. नाही? हो सर, बरोबर आहे. हो सर. कारभारी बरोबर आहे का माझं? मी काय म्हणतो ते, की जर मी हो ठरवलं, सर, बरोबर आहे सर. हा, बरोबर आहे माझ्याकडे सर. समजा 60 प्रश्न शिल्लक राहिलेत सर. किती राहिलेत? 60 राहिलेत. मग ह्या 60 प्रश्नाला मी सीचे सी सगळे 60 केले. त्या 60च्या 60चे मग सी थोडीच बरोबर येणार आहे. सी थोडीच बरोबर येणार. इथे जास्तीत जास्त नाही. किती बरोबर येणार आहेत? 15 ते 20 बरोबर येणार. 20. 15 ते 20 बरोबर येणार आहेत हो 60 सर. पैकी. 60 पैकी हो. 15 ते 20 बरोबर येणार आहेत. हो. याच्यापेक्षा जास्त बरोबर येणार नाही. पण हं. 15 ते 20 पेक्षा मला अजून जास्त बरोबर प्रश्न काढायचे आहेत. म्हणून मी हे ट्रिक वापरतोय. आलं का? हं. असंही येणार नाही, तसंही येणार नाही, पण जाता हो जाता सर. किमान काय झालं तर झालं, एखादा आला तर आला, म्हणून आपण ट्राय करत आहोत. बरोबर आहे? ब्लँकेट तिकडं. हा, म्हणून एक्स्ट्राचं काय हो जास्तीत जास्त लॉजिक लावू नका. हो सर. एक्स्ट्राचं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काही लॉजिक लावू नका. जे मी सांगतोय ते फक्त समजून घ्या. हं. जर या प्रश्नाचं उत्तर मला येणारच असेल तर तुमचं हे न येणाऱ्यामध्ये कधीच येणार नाही. आता हे येत नाही म्हणून इथं आलंय. आता हे तिला आलंय. पांघरूण कुशीला. आता सोडवत असताना उपरव्यक्त सभी जर असेल म्हणजे याला वरीलपैकी सर्व मराठीमध्ये म्हणतात, तो असेल तर तो सोडवा. आणि वरीलपैकी सर्व दिलं नाही, वरीलपैकी सर्व दिलं नाही, पण वरीलपैकी सर्व नाही असं पण येत नाही. जर दिलेल्या ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन मध्ये दिले वरीलपैकी सर्व असेल तर त्या ठिकाणी यापैकी नाही असं येत नाही. तर या ठिकाणी चौथा पर्याय येतो यापैकी नाही. पण असं कधी होत नाही, एवढे पर्याय देतात आणि यापैकी नाही, तर तो यापैकी कधी येऊ शकणार नाही, यापैकी नाही येऊ शकणार नाही, कारण तो निगेटिव्ह आहे. त्यावेळेस तुम्हाला थोडं का होईना वरच्या 3 ऑप्शन मध्ये बघायचं आहे, त्यातले कोणी येतंय का. एखादं तरी हिंट लागतेच आणि येतच असतं. त्यामुळे यापैकी एक उत्तर येऊ शकत नाही. दुसरं आहे, वरील हे 2 आहे की नाही, ए आणि बी. स्टेटमेंट ए देतात, त्याचं अझम्पशन बी देतात आणि सांगतात काय बरोबर आहे. मग सांगतात कधी ए बरोबर आहे, मग म्हणतात फक्त बी बरोबर आहे. इथं फक्त हा शब्द लावतात ते, फक्त हा शब्द हो. लावतात. फक्त ए बरोबर आहे, फक्त बी बरोबर आहे, मग ए बी बरोबर आहे आणि ए बी चूक आहे. बरोबर का? हो सर. हो. मग या वेळेस आपल्याला कुठला पर्याय घ्यायचा आहे? ए बी बरोबर आहे. आणि लक्षात आणि- घ्या, ए बी बरोबर आहे हा पर्याय सुद्धा सी लाच येतो. हा पर्याय कुठे येतो? सी मध्ये. सीलाच येतो सर. हो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तुम्ही बघून घ्या, अजून पण तुम्ही बघून घ्या. असे तुमचे 21, 22, 23 मागच्या 24च्या पण प्रश्नामध्ये असे आलेले आहेत. त्यावेळेस त्याचा सिक्वेन्स हा सी नंबरला आहे, ए बी बरोबरचा आहे. बरोबर? हो आणि सर, बरोबर. आणि असेच प्रश्न तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये निवडायचे आहेत. अशा प्रकारे येणारे प्रश्न 2 किंवा जास्तीत जास्त 3 असतात. याच्यापेक्षा जास्त येतच नाही. याच्यापेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेमध्ये येतच नाहीत. अशा ऑप्शनवाले हे जास्त देत नाहीत. आणि आलेच तर तुमचे 2-3 तर बरोबर येतीलच. कारण आपण ट्रिक लावली. बरोबर का? हो सर. हा. आता हे करत असताना आता पुढची ट्रिक आहे. आता बघा आता काय करायचंय. आता किती बी बोललं मला या प्रश्नाचं उत्तर माहितच नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही किंवा ते किती जरी केलं तर मला ते येत नाही. पण अशा वेळेस मी बघत आहे की दिलेले जे 4 ऑप्शन आहेत ए, बी, सी आणि डी यातलं कुठलंही माहित नाही. पण असं माहित असतं
की याचा हे जे काही बी वाला पर्याय आहे हे याचं उत्तर होऊ शकत नाही सर. बरोबर आहे का मी काय काय म्हणते बघा. जसं की आता डोले मॅडमने म्हणलं होतं की सर एखादा प्रश्न आपल्याला लॉजिक काहीतरी लागतं, तसं या प्रश्नामध्ये लागतं की ह्याचं हे होऊ शकत नाही सर. ए बी सी पैकी बी होऊ शकत नाही. मग मी बी ला उत्तर करायचंय का? मग बी होऊ शकत नाही हे जर मला माहित असेल तर बी मी उत्तर करायचं का? होय किंवा नाही? नाही 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 सर. एवढं कळलं तरी तुमचे एक वाक्य वाचले. म्हणजे दिलेल्या ह्याच्यामध्ये किती पर्याय गेले तुमचे? 4 पर्यायपैकी 3 पर्याय शिल्लक राहिले, 1 पर्याय गेला. अजून थोडं प्रयत्न करा, तुम्हाला एखादा पर्याय निघेल आणि तो डबल डीप मध्ये जाऊन तुम्हाला तिथं सोडवता येईल. आणि नाही झाला तर मग इथं पण शेवटी अंदाजपंच करायचं, जे आता वर सांगितलेल्या ट्रिक पैकी कुठलं ना कुठलं लागू होतं त्याला. बरोबर? मग कुठलं नाही होत असं करत थोडं जर गेले तर ऑटोमॅटिकली 2 ते 3 ऑप्शन तुमचे इथं सहज जातात. एखादा शिल्लक राहतो आणि तो तुमचा उत्तर असू शकतो. समजलं? समजतंय का? सर आता बघा, सगळ्यात महत्वाचं आहे, एखादा प्रश्न सोपा असतो आणि एखादा प्रश्न अवघड असतो. अवघड म्हणजे काय आहे की ह्याचं उत्तर लवकर येईलच असं मला काही सांगता येत नाही. मग सोप्याला वेळ जास्त द्यायचं सोडवताना की अवघडला जास्त वेळ द्यायचा? अवघडला सर. अवघडला. अवघड जास्त. अवघडला द्यायचं. आता अवघडची कन्सेप्ट काय माहितीये का? अवघड आहे याचा अर्थ तो जरा विचार करणारा आहे आणि तिथं सुटला नाही पाहिजे. आता सोपा आहे प्रश्न पण वाचताना कळेना, काय नाही समजेना, तर हे प्रश्नाने जरी वेळ घेतला तरी काही अडचण नाही, कारण सोपा आहे आणि तो 1 मार्क देऊन जाणार आहे. अवघडचं कसं असतं, अवघड कधी कधी सुटतो नाही तर सुटत नाही, म्हणून त्याला अवघड म्हणतात. ते सहज सुटलं असतं तर ते अवघडमध्ये गेलं असतं का? गेलं नसतं, गेला नसतं. म्हणून आपण इथं उलटी थेरी लावली, जर प्रश्न सोपा असेल तर त्याला जास्त वेळ देऊन ते सोडवा, कारण ते चुकणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर कधी कधी असं होतं की नाही, एक्साइटिंग मध्ये मी प्रश्न आणि ऑप्शन नीट वाचत नाही आणि चुकीच्याच प्रश्नाला गोल करतो आणि गोल झाल्यावर आठवतं मला की ह्याचं हे उत्तर नाही रे, हे होतं की नाही असं? मी चुकून ए च्या ऐवजी बी ला गोल केले, होतंय का नाही असं? होतो. हो सर. हा. मग मला हो, सांगा, हो, त्या हो. गोल केलेल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खोड करायला येतंय? तुम्हाला बदलायला येतंय? ऑनलाईनला नाही. बदलायला तर येते, पण ऑफलाईनला बदलायला येईल का? इथं काय नाही. करता येईल का? म्हणून जरी थोडा वेळ लागला तरी लागू द्या, पण सोपा आहे म्हणून पटकन गडबडच करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा वेळ घ्या पण उत्तर अचूक काढा. वेळ घ्या पण उत्तर अचूक काढा. आणि मोठं जेव्हा असतो प्रश्न किंवा कठीण असतो, अवघड असतो, त्यावेळेस हे सोडवलं तरी किंवा कितीही वेळ दिला तरी हे काय सुटणाऱ्यापैकी नाही सर. तर अशा वेळेस आपण दिलेल्या ट्रिकांचा वापर करायचा. एकतर लांब सडक असणाऱ्या पर्यायाला टिक करा, नाहीतर जे जमतं त्याला क्लिक करायचं आहे. कारण अवघडच असतंय. ते जर सुटलं असतं तर मग तेव्हा सुटलं असतं. अचानक ऐनवेळी सुटणाऱ्यापैकीचा तो नाहीये. त्याला एक्स्ट्राचा जास्त वेळ देऊ नका. तुम्ही मोकळं करा पटकन त्याला काहीतरी क्लिक करून. कळतंय का मी काय म्हणलं ते? त्याच्यासाठी एक्स्ट्रा वेळ देत बसू नका. असं बी येत नाही, तसं बी येत नाही. मग जास्त वेळ देऊन जमणार आहे का? काही प्रश्न असे असतात बघा, याचं उत्तर मला जमतच नाही. आता मी हे ते 3 लेयर जे सांगितले तुम्हाला, गेले का सगळे? कोणच ऑप्शन हे देईना, पर्याय उत्तर देईन. नाही आहे सर आहे. आहोत सर. आहोत. आहोत. समजा लागले ना? आता बघा, हा पेपर 3 लेयर मध्ये पण सोडवता येतो आणि हाच पेपर 1 लेयर मध्ये पण सोडवता येतो. कसं बरं? कसं बरं? क्लिक पटकन जमा मार्क. एकदा चालू केले की पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत. खरंच रुकणे काच नाही. एकदम बरोबर. रुकणे का पहिल्यापासून नाही. चालू केले की 150 प्रश्नालाच आपला पेन बाजूला ठेवायचा आणि श्वासोश्वास सोडायचा. हा झाला 1 लेयर मध्ये. मग येऊ दे नाहीतर काय बी होऊ दे, आहे की नाही? मग अशा वेळेस सुद्धा आपण काय करू शकतो की हे प्रश्नाचं उत्तर मला येणारच नाही.
वन लेअर मध्ये सोडवत असताना काय आहे की किती बी केलं हे डबल डीप बी नाही आहे, सिंगल डीप बी नाही आहे, याचं उत्तर मला येतच नाही. आहे का नाही? येणार आहे का? उदाहरणार्थ इथं विचारलं आफ्रिकेची राजधानी काय आहे? आता किती जरी बोंबललं माझं लक्षातच नाही ती आफ्रिकेची राजधानी काय आहे. मी त्याला डबल डीप लाव ना तर सिंगल लाव ना तर काय लावायचं लाव. येईल का उत्तर? मला माहीतच जर नसेल तर येणार आहे का उत्तर? नाही. नाही 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 मग मी नाही. त्याला जास्त वेळ द्यायचा की नाही द्यायचा एवढंच सांगायचं. द्यायचं की नाही द्यायचं? द्यायचं. नाही नाही द्यायचं. नाही 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 द्या. हा. मग इथं अजून एक शाश्वती जास्त आहे की ह्याच्यासाठी माघारी काय यायची गरज आहे. हो सर बरोबर आहे. मग ह्याला इथंच मिटवलं तर काय वाटतं? एकदम भारी होईल सर. काय वाटतं एकदम कन्फ्युजच तुम्हाला? होत नाही पूर्ण. एक नंबर होत आहे सर, तसंच हा. बरोबर आहे. मी सगळ्याच ट्रिका तुम्हाला इथे दे म्हणून तर ट्रिक म्हणले ना ह्याला. ट्रिकाचा अंदाज काय सांगितलंय, जर मला काही बी केलं तर ह्या प्रश्नाचं जर उत्तर येत नसेल तर मी परत ह्याच्यासाठी काय येऊ, काय लावायचे लॉजिक अजून लाव, अजून एखादा सेकंद घे आणि मोकळं करून सोड. असं बी जाणार आहे, तसं बी जाणार आहे. मग त्याची चिंता मी कशाला पुढच्या अजून येणाऱ्या 2-3 मिनिटाला करू. काय मत आहे तुमचं? आता हे बरोबर. येणारच नाही. हे ट्रिका जर लावल्या, या दिलेल्या ट्रिकापैकी लावला सुटला ठीक. आणि हे ट्रिक लावून, लॉजिक लावून, काय लावून काही जर उपयोग होणार नसेल तर मला इथं एकच पर्याय आहे, बोलो जय हनुमान की काय लावायचं त्याला तिथं? काय जय लावायचं? माता. ऑप्शन सी लावायचं आणि जायचं. ऑप्शन सी Correct. लावायचं आणि निघायचं. आणि परत पस्तावा सुद्धा करायचा नाही हा. अजिबात नाही. अजिबात नाही. पस्तावा सुद्धा करायचा नाही. अजून एक सांगतो तुम्हाला, असे जे आपण केलेले प्रश्न आहेत त्याला जाग्यावर राऊंड करा. तुमच्या क्वेश्चन पेपरवर त्या प्रश्नाला जाग्यावर राऊंड करा. का बरं करायचं? का करायचा? आपण ऑप्शन सी अंदाजे पंच केलंय म्हणून. करेक्ट. की ह्याचं उत्तर मला माहित नव्हतं, मी ह्याला राऊंड केले आणि असे राऊंड हुडकायचे किती आहेत. कधी पेपर सुटल्यानंतर शोधाशोध करायची आणि अॅक्युरेट किती बरोबर आलं हे काढायचं. म्हणजे अजून मी पुढच्या सेशन मध्ये जाणारच आहे, सगळं अजून भरपूर आहे. पण इथं हे जमलं का बघलं बघा. सोप्याला हो. सोपं वेळ जास्त द्यायचा, अवघडाला किती जर केलं तर वेळ द्यायची गरज आहे का? नाही. लेअर 1 आणि सोपं पडेल सर सोडवायला. हा, आणि निपटाराच करून जायचं इथं त्याचं. ओकेच टाटा बाबाय, ओकेच मोकळच करायचं. परत रिटर्न अनेकाच न्यूज के पास. बरं बरं, मराठी बोलले तर मला कळलं काय म्हणायला लागले ते. गोळ्या नाहीत मला. आलं का लक्षात मला काय म्हणायचं ते? सॉरी सर. नाही, मला काय हो, म्हणायचं तुमच्या लक्षात आलं का? समज मी हो, आला? सर. हा. हो की सर. आपल्याला ज्या गोष्टी सोडवायच्या आहेत, जिथं मला सोपं आहे, मी थोडा वेळ दिला तर उत्तर निघणार आहे, तिथं वेळ दिला तर ठीक आहे. पण जिथं मी किती काही केलं तर त्याचं उत्तर येणार नसेल तर जास्त वेळ देत बसू नका, अवघडीकडे जाऊ नका. पटकन मोकळं करून सोडून द्या त्याला. पटकन आपण ठरवलं नसतं ना, आम्ही ठरवलंय की सर आम्ही सीच करणार आहे. मी ठरवलंय सीच करणार तर सीच करून टाका. आता इथे अजून एक लॉजिक असतो बरं का, की आपण समजा 60 प्रश्न सोडवले आहेत पहिल्या झटक्यामध्ये. पहिल्या झटक्यामध्ये 60 प्रश्न सोडवलेले आहेत आणि हे माझे पक्के आहेत. मग ह्याच्यामध्ये कुठला ऑप्शन जास्त आलं हे मी बघू शकतो का? कुठला ऑप्शन आलाय कळतंय का नाही आपल्याला? सहजासहजी या 60 मध्ये हो. हा. मग जास्त आलेलं लावायचं का कमी आलेलं लावायचं? जास्त आलेलं. कमी जास्त आलेलं जास्त लावायचं आलं. सर. कमी आलेलं. याचा अभ्यास तुम्हीच करा. तुम्हाला थोडी संधी तुम्हाला, की जर समजा ह्याला आलं तर कुणाला लावू? एला लावू का बी ला लावू, किंवा जास्त आले त्याला लावू की कमी आले त्याला लावू? जास्त आले जर लावो तर परत जास्तच होईल. त्याचं उत्तर कसं येईल? एकांगी होईल प्रश्नपत्रिका. आणि कमी आलेलं लावू तर नसेल तर ती, आहे का नाही? इथं लॉजिक, इथं प्रश्नचिन्ह, अनुत्तरित प्रश्न मला विचारला. कसलं? अनुत्तरित, त्याला उत्तर मिळालं नाही. हे तुमच्या खाणीत देऊन तुम्ही झोपा निवांत आणि उत्तर शोधायचं, कुणाला द्यायचं. सर तर एवढं सांगून 60 मध्ये त्या जे काही बनवणार एक्झामिनर आहे त्याला थोडं न माहित आहे की हे आपण जे सोडवले ते, आता समजा फॉर एक्झाम्पल ए ऑप्शन आहे, ते आपण जे 60 पक्के सोडवले त्याचं ऑप्शन मेजॉरिटी तर ए आहे. तसं मग त्याला थोडंच माहिती राहते की सर जे आपल्याला पक्के नाहीत त्याचं पण ऑप्शन
सी असेल असं. त्याला माहित नसतं नाही, पण बनवणाऱ्याला माहित असतं की जे ऑप्शन दिलेले असतात ना त्याला सामायिक न्याय द्यायला लागतो, न्याय द्यायला लागतो. म्हणजे जास्तीत जास्त अर्धी 5-6 असं सर म्हणजे ऑप्शन सी इज बेस्ट ना. आता इकडे बघा, सी बेस्ट आहे, त्यात काही वाद नाही. ही तुम्हाला अनौत्तरित प्रश्न करून सोडला, विचार तुम्ही पण करावा. सगळ्याच ट्रिका मी सांगितल्यावर तुम्ही कुठली ट्रिक वापरणार? तुम्ही पण पाहिजे ना तर ज्ञानी. तुम्ही सांगा आता तुम्ही बघा, सांगा सर. या ठिकाणी काय झालेलं आहे, ए ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे, सी ऑप्शन आहे आणि डी ऑप्शन आहे. बरोबर. आता तुम्ही काय केले, 60 प्रश्न सोडवले आणि उगाच मोजले तुम्ही की 60 मधले ए चे किती आले, ए चे किती आले, बी चे किती आले, 20 आले, सी झाले 35 आहे. बरोबर. सी चे किती आले, सी चे समजा आता इथे काहीतरी 17-18 आले, 17-18. आता राहिले किती तुम्ही सांगायचे बेरीज वगैरे बघा. राहिले किती, 7 आणि 5. 52 आहेत सर. हा? 47 सर. 52 आहे हे. 47 का 48? 47 ना सर. अहो 60 मधनं वजा करा म्हणले मी. 60 मधून टोटल आता काय करावं, 15 52 15 आहे 30, तर 30 8 आणि 2 राहिले 32, सर. 32 आणि हे 52 झाले. 52 म्हणले की राहिले किती 60 ला? 8च राहिले. 8च. मग आता मला सांगा, आता झाले हे, मग आता एकूण आपण सोडवणार आहे प्रश्न 150, त्यातले सोडवले 60, 60च्या 60 वाक्य बरोबर आहे, म्हणजे माझे राहिले 90. मग 90 तर कोण कुणाला किती यायला पाहिजे, कोण कुणाच्या कमी आहे, इथं असं लॉजिक आपण लावू शकतो. इथं पण आहे की नाही, इथे सगळ्यात जास्त रनिंग वर कोण आहे, कमी किती आहे की नाही. 150 मार्कापैकी ए ला किती असले पाहिजे, बी ला किती असले पाहिजे, डी ला किती असले पाहिजे, याचंही तुम्ही लॉजिक लावून अभ्यास करू शकता. हा झाला इथला अनालिसिस, एकदम तंतोतंत. पण ह्या अनालिसिसला उशीर लागतो, वेळ खाऊ पद्धत आहे आणि परत ही लॉजिक लागलच याची गॅरंटी कमी आहे. म्हणून आपण सगळ्यात महत्वाचा मटका लावला तो म्हणजे सी वरती. बरोबर, की ज्याला आपण म्हणलेलं आहे ओपन पाना आणि क्लोज पाना आणि परत एक असतो तो म्हणजे संगम पाना, आहे की नाही. आता इथं म्हणतात हे काय आहे, ओपन, क्लोज आणि संगम. आता जे मटका खेळतात त्याला माहित आहे. आता तुम्ही म्हणू नका की सर तुम्ही पण खेळता का, एवढं नॉलेज आहे की नाही. असं नका. हा शिक्षकाला ते सगळं नॉलेज असायला पाहिजे सर. हा असं होतंय, दारू न पिणाऱ्याला दारूच्या ब्रँडची नावं माहित असते. मग याचा अर्थ असा का तुम्ही करताय काय असं असं. त्याच्यामुळे हे सांगितलं ना, तर उगाच आमच्यावर शंका घेऊ नये. सर जनरल नॉलेज आहे सर हे. नाही नाही, शंका पण घेऊ नये ना, सरला एवढं कसं काम आहे. मग इथं जो चालणारा पाना आहे तो मटक्यामधला हा संगम पाना चालतो, तो म्हणजे आपण कुठला संगम पानासाठी ठेवला, सी. हा होतो या ठिकाणी हे. आता तुम्ही ज्या हे पाहिलं आता मागच्या वर्षीची हे अँसर की सुद्धा अवेलेबल आहे, ABCD ची. आता काय बघायचं माहितीये का, अँसर की वरती लॉजिक लावायचं आपण. आपल्याला लॉजिक लावायला काही पैसे पडत नाहीत, कारण ते आपलं ओन लॉजिक आहे. आता त्याच्यावर एक डिझाईन तयार होते बघा, डिझाईन तयार होत असते. अशी 2-2-2, 3-3-3 असं उलटी तिरकी, आणि मग अशी सरळच अशी अशी. हे काय सांगायला कळलं का पहिलं बघा, कुठं काय तयार झालंय. ए बी ए बी ए डी ए. हा, असा लॉजिक प्रत्येक ह्याच्यामध्ये तयार होत असतो आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये एक बेसलाईन येत असते बघा, ही असली म्हणजे ही काय झाली, सगळ्यात जास्त चालली की नाही, म्हणजे कुठला तरी एकच ऑप्शन चाललाय, कुठला पण एकच ऑप्शन चाललाय, बरोबर का. आणि प्रत्येक आन्सर की मध्ये असा एक लांब लेअरवाला पार्ट चालतच असतो. त्याच्यामुळे आपलं उत्तर काही चुकत नाही, आपले संगम पाने कुठंच अडत नाहीत. त्याच्यामुळं
लगाओ एक को, लगाओ निशाने पे, काम होके जाएगा. मग तो बरोबर हा लिहिर हा सरळचा कोण असेल तो सांगत नाही. कारण इथं काय आहे, थोडाफार 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 म्हणतोय, याचा पण भाग आहे. काय मत आहे तुमचं? हो सर, हो आहे. एवढा पण भाग आहे, कारण ते लागलं पाहिजे ना. लॉटरी कोणाला लागते का? बरोबर आहे सर, कोणालाही नाही लागत, ज्याचं नशीब आहे त्यालाच लागते. आणि लागला असतं तर ते झालं असतं, सगळेच अंबानी झाले असते. हा, हो. म्हणजे इथं कुठंतरी ह्याचा पण विचार होतो. हो. हा, म्हणून हे सगळे ट्रिक लावत असताना लॉजिक तुम्ही लगाव, तुम्हाला काय आहे का ते चेक करायचं. मला वाटलं ये, चल ये तर ये. मला वाटलं बी, तर तुला वाटलं म्हणून बी. आता सरला वाटतंय सी, आता सरला वाटतंय सी आहे, पण माझं इथं डी चालतंय. लाव बाबा डी. तुझा असेल तर ही दिलचा, नाही तर झालं. ओके, चला पुढं. हो. आता हे लॉजिक्स असतात. आता लॉजिक मध्ये अजून एक सांगतो तुम्हाला. एमपीसीची जी सुरुवात आहे, या एमपीसीच्या सुरुवातीमध्ये सर्वप्रथम ऑब्जेक्टिव्हला सुरुवात झाली. त्याला आपण म्हणतो OMR सीट, आहे की नाही, OMR सीट. आणि याच्यामध्ये कुठली परीक्षा घेण्यात आली, त्या परीक्षेमध्ये काय झालं, त्या परीक्षेमध्ये राज्यातून टॉपला आलेला मुलगा, पेपरला लिहिली आणि त्या टॉपला आलेल्या मुलाला मिळाले किती मार्क? पैकीच्या पैकी मिळाले. किती मिळाले? पैकीच्या पैकी. हा, तिच्या बाहेर. कुठं मिळाले? एमपीसी सारखीच्या परीक्षेमध्ये, OMR सीट वरती. मग OMR सीट वरती जेव्हा पैकीच्या पैकी मार्क मिळाले, फर्स्ट टाइम होतं OMR सीट येणं आणि हे लागू करणं, आणि पैकीच्या पैकी मार्क मिळाल्यावर थोडं त्यांना शंका आली की बाबा कसं काय मिळाले बरोबर. म्हणून त्या पोराचा OMR सीट काढण्यात आला आणि त्याचा OMR सीट मॅन्युअल चेक करण्यात आला. कसा चेक करण्यात आला? मॅन्युअल, मशीनवरती न चेक करता मॅन्युअली चेक करण्यात आला. मॅन्युअली चेक करणं म्हणजे काय? प्रत्यक्षामध्ये पाहायचं आणि टिक मार्क करून यायचं. पाहतो तर काय, पाहतो तर काय काय झालं असेल बरं? इथे 4 ऑप्शन असतात बरोबर, ए, सी आणि डी. त्यानं काय केलं, ए बी सी आणि डी ह्याच्यातल्या सगळ्याच ऑप्शनला गोलगोलच केलं त्यानं. असं 150, ए ला बी केला, बी ला बी केला, सी ला बी केला आणि डी ला बी केला. पहिल्याच प्रश्नाच्या 4हीला गोल गोल कर. कधी आहे? OMR सीट पहिल्या वेळेस आल्यावर, फर्स्ट टाइम तिने काय केलं, गोल गोल केला. आणि मग परत तुमच्या ह्याच्यामध्ये बदल झाला बघा. 2 गोल केले तर ग्राह्य धरले जाणार नाही, चूक केली तर ग्राह्य धरले जाणार नाही, त्याला व्हाईटनर लावलं तर ग्राह्य धरलं जाणार नाही. तो एरर भरून काढला. मात्र हा माणूस सापडला गेला की त्यानं 150चे 4ही ऑप्शन त्यानं टिक केले. 2-4 ठेवले असते तर त्याचं कुणाला कळलं तर असतं का? कुणाला कळलं तर आमच्या असतं का? पोटावर पाय ठेवला. हा, त्याचं कुणाला कळलं तर असतं का? म्हणून मग जे लिहिलेलं शब्द होतं ना, नशीब, तर उसका खेळ आहे. तुमच्या नशिबात ती नोकरी नसेल तर त्याला कोण काय करणार? तर ते आपण लावलेली ट्रिकचा बाब आहे आणि ती तिथं मग तुम्हाला लावता आली. आता नेक्स्ट, सगळ्यात लक्ष घ्यायचं, आपल्या जो पेपर आहे त्या पेपर मधला सगळ्यात पॉवर पॉइंट आहे तो म्हणजे आपला पद्य किंवा गद्य असेल तर गद्य. म्हणजे तुमचे जे भाषा विषय आहेत, मराठी, इंग्रजी, काय म्हणतात, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू, याच्यामध्ये पॅसेज 100% आहे. बरोबर आहे. ह्या पॅसेज मधले मार्क घालवायचे नाही. या पॅसेज मधले मार्क घालवायचे नाही. 5 मार्काचा पर्याय असेल, हे असेल, ऑप्शन असेल किंवा उतार असेल तर त्या ठिकाणी 5 पैकी 5 जास्त कसे मिळतील हे बघा आणि कमीत कमी 4 तरी मिळवा. ह्याच्या खाली उतरू नका. मग हे करण्यासाठी काय लागणार आहे? आपल्याला थोडं एकाग्रता लागणार आहे. एकाग्रतेने आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतील आणि योग्य प्रश्नांचं उत्तर तुम्ही सोडवायला बघायचं. आता हे प्रश्न सोडवत असताना कसं असतं, ऑलरेडी ह्याच्यामध्ये पर्याय प्रश्न पहिला जो असतो तो पहिल्या त्या पॅरेग्राफ मधल्या पहिल्या 2-3 ओळीतच असतात. दुसरा प्रश्न त्याच्या खालच्या ओळीत असतात. त्याच्यामुळं
तो तुम्ही हुडकताना किंवा शोधताना एकतर पहिला तुम्ही मी नेहमी उलट सांगतो बरं का, आणि ते लागू पण होत आहे काय, की तुम्ही पहिलं पॅरेग्राफ वाचूच नका. तुम्ही पहिलं प्रश्न हो वाचा आणि प्रश्न वाचा आणि प्रश्न वाचले की प्रश्न मग वाचून तुम्ही पॅसेजकडे या. passage वाचा. बरोबर आहे का? काय अडचण आली? हो सर, बरोबर आहे. बरोबर आहे. का बरं असं करायचं? का बरं असं करायचं? आपल्याला प्रश्न कळले की वाचल्यावर त्यातले शब्द मोठा असेल तर वाचण्यातच वेळ वेळ जातो. जातो की हा, जातो आणि आता आपण पहिलं प्रश्न नाही वाचलं डायरेक्ट उतारा वाचला तर काय होते सांगतो. तुम्ही पहिलं उतारा बोललंय मन लावून वाचताय आणि हे वाचायला तुम्हाला 2 ते 3 किंवा कधी कधी लय मन लावलं की 5 मिनिटं जाते. बरोबर आहे का? खूपच लय वाचलं की मन लावून की 5 मिनिटं जाते. मग आता तुम्ही काय करता? प्रश्नाकडे येता. प्रश्न वाचता आणि मग अजून पर्याय हे वाचत बसताय तुम्ही. पॅसेज वाचत बसताय. मग पहिलं झालं की मग ह्याच्यात विचार करता, हे सोडवता, इथं परत 2-3 मिनिटं जातात. 1-2 मिनिटं झालं का आपण हुशार नाही, 2-3 मिनिटं जातात. मग परत दुसरा प्रश्न वाचता, परत अजून उतार्यामध्ये पहिल्यापासून वाचायला लागता. ऐसा आप कितनी बार वाचते, कितनी बार पढ़ते आप? कम से 4 कम बार. 4. हाँ? जेवढ्या प्रश्न असतात तेवढ्या वेळा वाचायचं होतं सर, 4 वेळा 5 वेळा. करेक्ट. जर मी पहिला प्रश्न वाचला, उत्तारा न वाचता पहिला प्रश्न वाचला की लगेच उत्तराकडे जायचं. आता तिथं पहिलं वाचलेलं आहे उतारा, म्हणजे आपल्याला सुरुवात तर माहिती झाली ती उतारा कशावरती आहे, आणि कशावरती आहे म्हणले की क्लिक होतं सर्वसाधारणपणे. दुसऱ्या प्रश्नाला त्या 2 ओळी वाचायचेच नाही जिथं उत्तर निघालंय. जर मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला 2-3 सुरुवातीच्या ओळीत निघालं असेल, तर दुसऱ्या प्रश्नासाठी पहिल्या 2 ओळी वाचायची काय गरज आहे काय? आहे की नाही? नाही. खलास, कामच विशेष क्लिअर की. विशेष क्लिअर. एक प्रश्न वाचा, 2 ओळी गायब करा. दुसरा प्रश्न वाचा, जे गायब केल्या ओळी ते वाचून न वाचता पुढच्या 2 ओळी वाचा. आणि सगळ्यात शेवटी ओव्हरऑल प्रश्नाचं एक तर त्याला शीर्षक द्या, नाहीतर त्याची ओव्हरऑल अंडरस्टँडिंग विचारली जाते की ह्या पॅसेजमध्ये कशाविषयी चर्चा केलेली आहे. हे की नाही? हा, त्यावेळेस आपल्याला हे अंडरस्टँडिंग लागतं. मग तिथं पर्याय दिलेले असतात आणि समान अर्थाचे शब्द किंवा समान असं ते जे लिहिलेलं आहे पर्यायामध्ये त्याचा ऑप्शन तुम्ही पूर्ण पॅसेज जरी वाचलं तर तिथे निघत नाही, तो शब्द मिळत नाही. म्हणून कधीही गडबड करायची नाही अशा बाबतीमध्ये, की पॅसेज वाचताना ते दिलेले जे पर्याय आहे त्या पर्यायामधील एखादा शब्द हुडकणे. म्हणजे चूक कुठं करतो आपण? प्रश्न वाचतो इकडं आणि ह्याच्यातले जे 4 पर्याय आहेत, या 4 पर्यायामधले कुठलं ना कुठलं उत्तर इकडे शोधतो. मग टीईटी वाले थोडे हुशार आहेत. सीटीईटी मध्ये या गोष्टी होतील तर, पण टीईटी मध्ये या गोष्टी होत नाहीत, सर्रास होत नाहीत. कधी कधी सोपा पण येतो, पण कधी कधी ज्यावेळेस अवघड येतो त्यावेळेस ह्या पर्यायामधले एकही शब्द तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार नाही. ह्याच्यासाठी समान अर्थाचे शब्द तुम्हाला दिसतील. काय म्हणणं आहे तुमचं? हो सर. बरोबर आहे का? त्याच्यामुळं अंडरस्टँडिंग विथ वाचत चला आणि 2-2 ह्याच्यावरती उडवत चला. बरोबर 2 वाचले की लगेच एक प्रश्न संपवून टाकायचा, तिथं ठेवायचाच नाही. मॅटरच क्लोज. आणि तो तुम्ही केलं की तुमचा त्या ठिकाणी विकास होणार आहे. आलं का लक्षात? वेळ वाचला, किटकिट वाचली आणि इथं चुकण्याच्या शक्यता सुद्धा कमी झाल्या. जर तुम्ही चुकलात तर हुकलात, कारण इथं सगळ्यांचं स्कोरिंग होणार आहे. सगळे इथं बरोबर येतात आणि मी इथं चुकतो. काय उपयोगाचा आहे? सगळे इथं बरोबर येतात आणि मीच चुकतो. का बरं? मग चुकत असेल तर तुला एकच काम आहे की तू असे पर्याय भरपूर शोध, असे तू उतारे वाचून उत्तर दे. मग नवोदयाच्या उतार्यामध्ये इयत्ता 5वीचं नवोदयाचं पेपर पुस्तक जर घेतलं तर त्याच्यातील उतारे वाचा. स्कॉलरशिप 3री 4थी आता चालू वर्षीपासून आहे, 5वी किंवा 8वीचे स्कॉलरशिपचे उतारेच फक्त बघू शकता तुम्ही आणि तुमचं कॉन्फिडन्स वाढवू शकता. नाही सर मला येत आहे. आणि लयच कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर प्री मधले म्हणजे एमपीसीच्या प्री मधले कुठलेही उतारे वाचा, ते ह्याच्यापेक्षा हार्ड असतात. म्हणजे हार्डची तयारी केली की सोपं येईल. म्हणजे बघा, एखाद्या मी नेहमी सांगतो ना तुम्हाला, जर शिकारीला जायचं असेल तर असं जा की तुम्ही वाघाच्या शिकारीवर चाललेला, एवढी तयारी करून जा. तेव्हा कुठं तुम्हाला साधं ससा नाहीतर ते खारुताई असं काहीतरी पार्ट मिळेल. जर तुम्ही मी ससा धरायला चाललो म्हणलं
तर तुम्ही खाली हात आणेवाले, खाली हातच येतात. म्हणून नेहमी कधीही शिकारीला जाताना मोठ्या प्राण्याची करायला चाललो अशी तयारी करून जा, जे कमसे कम छोटच आहे. पेपरचं पण तसंच असतंय. मोठ्यातली मोठी तयारी करा म्हणजे किमान आपल्याला सापडेल. आलं का लक्षात? अवघड जरी याचा वाचत राहिलं तर सोपं ऑटोमॅटिकली तुम्हाला येत राहतं, कारण तेवढी अंडरस्टँडिंग लेवल आपली वाढत असते. कळतंय का? का डोक्यावरून चाललंय? हो सर कळतं. कळतं. आता थोडक्यात किंवा आपलं शेवटची ट्रिक असू शकते. आता बघा, पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स इकडे नसतात, ते इकडे नसतात. ओके. आता इथं आपण बघत आहे ते 2 स्किल आहेत. एक आहे फाईन मोटर. काय झालं याला मला डिस्प्लेला दुसरं काय दिसतंय का तुमच्या? नाही नाही सर आता 2 स्किल मोटर आहेत आपले, बरोबर आहे? एक कुठला आहे? एक ग्रॉस मोटर स्किल आहे आणि दुसरा आहे फाईन मोटर स्किल. आता फाईन मोटर स्किल म्हणले की फाईन हा शब्द आपण चित्रकलेमध्ये मांडतो, बरं की नाही? फाईन आर्ट. आणि दुसरा आहे ग्रॉस मोटर. आता हा ग्रॉस मोटर जो स्किल आहे तो आता ह्या चित्रामध्ये कुठल्या स्किलचा वापर झालेला आहे? त्या ह्याच्यामध्ये कुठल्या स्किलचा आहे? फाईनचा आहे की ग्रॉस ग्रॉसचा आहे? ग्रॉसचा आहे. ग्रॉसचा. बरोबर. आता हे ग्रॉस मोटर स्किलचे उदाहरण आहे जिथं मसलचा वापर होतो तो, आणि फाईन मध्ये बोट, हाताचे, पायाचे याच्यामध्ये ज्याचा वापर होतो ते. आता रेखा कात्रीनं कातरकाम करत आहे, तर तिथे कुठल्या मोटर स्किलचा वापर होत आहे? कात्रीनं कागद कापणे. हं? ग्रॉस फाईन फाईन ग्रॉस सर. नो नो फाईन. फाईन ग्रॉस सर. कसा होईल? ग्रॉस कसा हातानं होईल? करते ना का? बोटानं करायला लागली ना ती. कात्री आपण पण हातात धरतो, पण हातातल्या बोटाचा वापर करतो ना आपण. ताकद लावावं लागतं ना सर त्याला, अरे बापू, म्हणून म्हणतो. ताकद माझ्यामध्ये लय आहे, पण बोटात ताकद पाहिजे ना. कात्री दुसरीच्या मुला बोटात अडकवतो ना आपण. हा दुसरी तिसरीच्या मुलाला ते बोटामध्ये प्रॉपरली कात्री धरायलाच येत नाही. पण कधी धरायला येते? जेव्हा त्याच्या मोठ्या बोटांचा विकास होतो, त्या बोटामध्ये त्या कार्यकौशल्यांचा विकास होतो, तेव्हा होतंय. लहान मुलगा चालताना बघा, सुरुवातीला चालायला लागले कसं चालतंय? हवेत चालल्यासारखं, दोन्ही हात वर, असं बदक चालल्याने असं हाताचा बॅलन्स करून चालतंय का नाही? पण जेव्हा त्याच्या त्या पायांच्या बोटांचा, तळव्यांचा विकास होतो, त्यावेळेस प्रॉपर माणूस चालल्यासारखं तो चालतो. हे त्या कार्यकौशल्यांचा विकास आहे. उड्या मारणं, झाडावर सरसर चालणं, बँड होणं, हो की नाही? हे सगळं बॅलन्सिंग करून चालणं, हे सगळे जे स्किल आहेत हे ग्रॉस मोटरचे आहेत. तर हे आहेत फाईनचे, ही बोटाची काम आहे की नाही? बरोबर प्रॉपर ह्याच्यामध्ये एखादी वस्तू पकडणं, ती बरोबर आत घालणं. आता इथं प्रश्न होता बघा, की सुरेखा सुईमध्ये दोरा ओवते, बरोबर. ही त्याच्या कुठल्या मोटर स्किलचा विकास झाला असेल बरं? फाईन मोटर. हा. फाईन कशामध्ये दोरा घालायचा? सुईमध्ये बरोबर दोरा घालत असताना फाईनचाच होतो, त्या ठिकाणी ग्रॉसचा होत नाही, आहे की नाही? त्याचबरोबर एखादी व्यक्ती किंवा मुलगा समुद्रकाठी उभे आहे आणि त्याचे पाय वाळूत आहे आणि ते पाय वाळूत घालून दोन्ही पायाची बोटं असं ती हलवत आहे. अशा ठिकाणी तिने कुठल्या मोटर स्किलचा वापर केलेला आहे? कुठल्या फाईन मोटर स्किलचा वापर केलेला आहे? फाईन फाईन. आलं का लक्षात तुमच्या? एखाद्या गोष्टी हो. बरणीत घालणं, बरणीतून काढणं, बोटांचा जिथं जिथं वापर होणं, पिळणे, स्पीच करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत जिथं बोटाने, हाताने आपण करतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्या फाईन मध्ये येतात. समझ में आया? कुछ हो समझ सर में आया कि नहीं आया? हो आलं सर. जिथं ज्यांना शिंदे सरांनी सांगितलेली मटका पद्धत कळली नाही, जिथं त्यांना समजलं नाही, अशांसाठी सुद्धा आजचा लेक्चर मला असं वाटतं की फायद्याचं ठरेल. किती जणांना वाटतं मला आजचं फायद्याचं ठरलं, कळलं, समजलं? काय असं Yes, sir. झालं सर पहिलंच गेलं असं तुम्ही नाही हे करता, असं काय आहे का? नाही सर नाही सर, नाही. समजलं. आहे ते पण समजलं गेलं सर. असं आहे का काय? नाही 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 समजलं. तसं काय होतं त्यात नाही जरा सर. वाढत झालंय सर. समजलं. असं कोण नाही ना, आहे ते पण गेलं. माझं होतं सर, पहिलं माझं लय भारी होतं. नाही सर. कोण छान हसलं बघा.
नाही सर, होतं त्यात वाढ झालं. होतो त्यात वाढ झालं, कमी काय नाही झालं ना. हो. हा. नाही नाही अजिबात. आता कधी कधी होतं ना सर, पहिलंच होतं ते बरं होतं. ये बाबा नाही ते मायनस मध्ये केलं. असं होऊ नये, असं होऊ नये. होत तर नसतं, पण होऊ नये. हा, पेपर सोडवणं, पेपरच्या ज्या कला कुसकी, छोट्या छोट्या ट्रिक्स ह्या महत्वाच्या आहेत, जे आपल्याला कळणं गरजेचं होतं. पेपर वेळ लावून सोडवा. पेपर पेपर वेळ लावून सोडवा, एकदम घड्याळाच्या वेळेप्रमाणे. पेपर आताही सोडवा आणि ऐन परीक्षेच्या वेळेस सुद्धा तुम्ही घड्याळाचा वापर करा. तंतोतंत सेकंद त्या ह्याला द्या. कुणाला? तुमच्या पेपरच्या टायमिंगला. जितका वेळ तुम्ही बरोबर ऍक्युरेट द्यायचा, तेवढं तुम्ही बरोबर तंतोतंत त्या गोष्टीकडे जाचाल, एवढं लक्षात घ्या. अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं म्हणून परत मी या ब्लँकच्या पीपीटीकडे आलो. आता मी पेपर सोडवलेला आहे, बरोबर. आता मी पेपर सोडवत असताना सगळा पेपर माझा सोडवून झालेला आहे. ए टू झेड पेपर सोडवून झालेला आहे आणि माझ्याकडे 2 किंवा 3 मिनिटं शिल्लक आहेत. तर अशा वेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करून घ्या. प्रॉपरली हॉल तिकीट नंबर, बैठक क्रमांक, सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत का, आपली सिग्नेचर झालेली आहे का, आणि आपण त्यांच्या दिलेल्या कागदावरती पण सही केलेली आहे का, हे सगळ्या गोष्टी बघायच्या आणि मोकळं व्हायचं. आता पेपर संपलेला आहे. पेपर संपल्यानंतरनं मला या परीक्षेमध्ये सेक्शन वाईज किती मार्क पडतात हे लगेच लिहायचे. मराठी, इंग्रजी, त्यानंतर मानसशास्त्र, गणित आणि ईव्हीएसचं विज्ञान आपण इथं करूयात किंवा पर्यावरण करूया. इथं पेपर 1 साठी पहिला पेपर झाला की मला किती पडतील लगेच बेरीज टाकायची. तर मला इथं 22 पडतात. आता पेपर सोडवल्यानंतर ना बरं का, इंग्रजीमध्ये मला इथं 15 मिळतील सर, इथं मला 24 मिळतील, इथं मला अजून एक 15 मिळतील आणि ईव्हीएसला मला अजून एक 15 मिळतील. असं जे जे मिळतील ते ते तुम्ही लिहून चला. 15 एक 15, 15 दोन 30, 15 ते 45. आता इथे झाले 45 आणि राहिले किती आहे? 24 आणि 22, होय की नाही? 2 6 आणि हे 2 आणि 2 4 म्हणजे 46. 6 आणि 5 11, 4 1 आणि 4 आणि 4 8 आणि 1 9, म्हणजे बरोबर झाले 91. हे तुम्हाला तिथंच रिझल्ट कळतं. जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये असता तेव्हाच हा टोटलचा आकडा काढायचा आहे शक्यतो. काय होतं, वर्गात असेपर्यंतच आपल्याला माहित असतं, आपण लक्षात ठेवतो. तर वर्गाच्या बाहेर आल्यानंतर ना आपण हे करत बसलो की प्रॉब्लेम आहे. पेपर 1 झालाय आणि तुम्हाला काहीतरी कमी मार्क पडलेत तरी घाबरायचं नाही आणि पुढच्या पेपरला लगेच सामोरे जायचं आहे. ज्यांचं बोथ पेपर दिलेला आहे, ज्यांचं सिंगल आहे तर त्यांनी ते काय answer की दिली असते ती की? काय ते OMR शीटची कार्बन कॉपी दिली असते म्हटलं. हो दिलेले असते. पण मी काय सांगितलं तुम्हाला, पेपर सोडवलं. आता तुम्ही जसं पहिल्या फेरीमध्ये 60 माझे बरोबरच आहे म्हणलं, तसं मला अंदाज येतो की नाही मराठीमध्ये मला किती 30 पैकी किती मिळतील, तसं तुम्ही हे सेक्शनला लिहून काढा. हे लिहून काढा तिथल्या तिथं आणि हे सोडवा. आता काय सांगतो माहितीये का, त्या काळातलं तेव्हा जे सोडवत असतो ना, तेव्हा आपल्याला फिक्स आकडा माहीतच असतो, लगेच कळतं. मग परत आपण आन्सर शीट सोडवणारच आहे. ज्यावेळेस मी सीईटीचा पेपर सोडवला होता, तो पेपर पण अजून माझ्याकडे तसाच आहे. आणि ते शेवटच्या अंकामध्ये राहिलेले माझे जेव्हा 10 मिनिटं होते, प्रत्येक सेशनला किती मार्क पडले हे मी फोटो काढून ठेवलेला आहे. आणि तो मी मला माझ्या फेसबुकवरती पण त्यावेळेस मी असं शेअर केलं होतं, हा आणि रिझल्ट आलेला. त्या दोन्हीमध्ये फक्त माझे एकूण काहीतरी 4 मार्काचा फरक झाला. 4 मार्काचा. मी 91 धरले, मला मिळाले 94 असं काहीतरी. आणि अशा पद्धतीनं मी काढलेलं होतं, बरोबर तेवढेच मार्क मिळाले. त्यामुळे आपण जे काही धरलेलं असतं किंवा लगेच तंतोतंत बेरीज केलेली असते ना, ही शक्यतो बरोबरच असते, चुकीची नसते. आफ्टर ऑल आपण जेव्हा तिथून निघून जातो त्यावेळेस सगळे वेज संपतात, माइंडमध्ये काय राहत नाही, मग वर खाली होतं, ताण येतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की पेपर जर तुमचा 2 असेल, दुसरा पेपर असेल, तर शक्यतो ह्या मार्कांचा, ह्या घेतलेल्या ह्याचा परिणाम दुसऱ्या ह्याच्यावरती होऊ द्यायचा नाही. आणि असं होतं म्हणून कंपल्सरी पहिला पेपर झाल्याबरोबर, आता तुम्ही परीक्षा स्थळी पोहोचले, काय अडचण आली तरी तुम्ही एव्हरी टाइम तुम्ही मला फोन करू शकता. पहिला पेपर संपल्यानंतर 100% तुम्ही मला फोन करून सांगायचं आहे की पेपर कसा गेला.
होता समजा माझा फोन वेटिंग मध्ये लागला, काही बिझी दाखवला, कारण तुमचे सगळ्याचेच फोन येणार आहेत. मग अशा वेळेस तुम्ही मला मेसेज पण करू शकता. पण असं करू नका फोनच बंद ठेवलाय, लावायचाच नाही, असं करायचं नाही. अवघड गेला तरी सांगायचं. आता का बरं असं? जर अवघड गेल्यानंतर आपण ती गोष्ट शेअर केली तर मी त्याच्यावर काहीतरी तुम्हाला सांगू शकतो, तुम्हाला मोटिवेशन देऊन बसवू शकतो. आता कित्येक वेळाचा हा माझा अनुभव आहे, म्हणून सांगत आहे की कित्येक मुली नंतर ते दुसऱ्या पेपरला बसल्याच नाहीत. का बरं? तर ते पहिला पेपर अवघड गेला असेल, दुसरा कशाला देऊ, जाऊ दे म्हणून केले. पण त्या दिवशी तो कधी कधी पहिला पेपर अवघड येतो, कधी कधी दुसरा पेपर सोपा जातो. असं उलट सुलट पण होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही दुसऱ्या पेपरला मुकू नये, तुमची मानसिकता ढिली होऊ नये. जरी ढिली झाली तरी परत त्याला त्या पूर्व परिस्थितीवरती आणण्यासाठी मी खंबीर असतो. आणि मग अशामध्ये कुणाला बोलत असताना, करत असताना तुमचा जर वेटिंग मध्ये लागला तर पेशन्स ठेवा. झालं बोलणं चांगलीच गोष्ट, नाही तर नंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते लावू शकता. समझ में आ रहा है क्या मैं क्या बता रहा हूँ? मग मात्र कंपल्सरी फोन लावणं अनिवार्य आहेच. आणि मग शेवटी पेपर संपल्यावर दुसरा त्यावेळेस पण लावायचंच आहे ओव्हरऑल. आणि आपण त्याच दिवशी संध्याकाळी सुद्धा आपण लाईव्हली येणार आहोत आणि आपण आपले सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते शेअर करणार आहोत. जर पेपर अवघड गेला तर खचून जायचं नाहीये. लगेच काय असं मनावर काही ताण घेऊन यायचं नाही आहे. 40 दिवस लागतात आपले हे यायला, उत्तर सूची यायला. आणि त्यावेळेस पर्यंत आपण धैर्य धरायचं, काही पण होऊ शकतं. दुसरी गोष्ट, लगेच पेपर संपल्यानंतर तासभरामध्येच YouTube वरती अँसर की यायला लागते. अँसर कीवर कुठल्याच भरोसा करून लगेच अजून मरगळ आणू नका. कारण ऐन वेळेस फायनल अँसर की होताना तुमच्या परीक्षा परिस्थितीची अँसर की वेगळी होऊन बसते. हे आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याच्यामुळं काही जणांचं म्हणणं असतं, सर बरं चुकू द्या, 80% तर बरोबर असेल ना, 70% तर बरोबर असेल ना. अरे कशाला असेल ना तसल ना, उगं ते चुकीचं काहीतरी अंगलट घेऊन त्याचं बरोबर वजाबाकी बेरीज करून स्वतःचं माइंड येणारे दिवस वाईट करण्यापेक्षा तर निवांत राहा आणि नवीन पेपरच्या अभ्यासाच्या तयारीला लागा. पास झालं तर अतिउत्तम, नाही झालं तर त्याहून अतिउत्तम. एवढं का टेन्शन घ्यायची गरज आहे? टेन्शन घ्यायचं नाही, एकदम माइंड फ्री ठेवायचा. आणि आपण पहिलं ठरवलंय पास होणार आहे, होणारच आहे ना. मग त्याच्यात काय बदल होणार आहे? त्यामुळे बदल होणार नाही. जास्त ताण घ्यायचा नाही. YouTube म्हणा किंवा इतर गोष्टीचं हे करून अफवावर तर लक्ष घेऊच नका. आता 2-4 दिवसामध्ये अफवा काय येईल माहितीये का? पेपर फुटला, कुठंतरी पेपर फुटला, आणि हे सगळे चालू झाले. पहा, लिंकच्या हेडिंग पण खूप छान असतात, त्या व्हिडिओच्या हेडिंग सुद्धा खूप छान असतात. पहा, 100% येणारे प्रश्न. अरे बापू, तुला काय सांगून आलं का ते टीईटी मध्ये? आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्या गोष्टीची जाहिरात करण्यासाठी आणि आपला व्ह्यूज वाढवण्यासाठी लोक काय देतात शेवटी माहितीये का? की बाबा रे, माझ्या क्लासमधलं किंवा माझ्या ह्याच्यामधलं 90% हेच आलं. आलं तर पास होईल ना ते. ते त्या कालावधीपर्यंतच आपलं लक्ष असतं. नंतर आपल्याला माहित बी नसतं त्याचं पोरगं पास झालं का नाही. अशा जी 1 अन् 2च पास होतात. त्याच्यामुळं अशा अफवावरती, अशा गोष्टीवरती जास्त लक्ष देऊ नका. फक्त फोकस आपल्या करिअरवर, आपल्या लक्ष्यवर, आपला जे टार्गेट आहे त्याच्यावर. आपल्याला टीईटी पासच व्हायचं आहे. काही करून पास व्हायचं आहे आणि पास होणारच आहे आणि होणारच आहे आणि झालोच. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि हे सगळं जी काही मनस्थिती आणि परिस्थिती बदलणार आहे ते फक्त तुम्ही आणि तुम्हीच, बाकीचं कोणच नाही. बरोबर आहे का? पास झाले तर तुम्हीच होणार, दुसरं कोण होणार आहे का पास? काय सांगाल तुम्ही? इट इज पॉसिबल? हो सर. कोण होऊ दे न उद्या आपण व्हायचं. हा. आणि लक्षात घ्या, टीईटीचा ह्याचा जो निकाल लागतो तो 2 पॉईंट पासून ते 2.75 पेपर 1चा, आपला पेपर 2चा, आणि पेपर 1चा लागतो तो 3 पॉईंट ते 3.75 पर्यंत लागतो. मला बाकी काही मग देणं घेणं नाही. कोण पास हो न तर न हो, ह्या 2.75 पासून ते 3.75 पर्यंत मी दिसणार म्हणजे दिसणार. मला बाकी काही माहित नाही. बरोबर आहे का? असं प्रत्येकाने विचार करायचा. मी दिसणारच आहे. तुम्ही म्हणायचं नाही फक्त निलेशच दिसेल. तुम्ही म्हणायचं मीच फक्त दिसणार आहे, मला बाकीचंच माहित नाही. बरोबर आहे का? हो सर. काय म्हणणं आहे?
मी दिसणार आहे, मग तुम्ही कोण का असेना ते तुम्ही म्हणायचं मी दिसणार आहे, मीच दिसणार आहे. तुम्ही दुसऱ्याचा कसा विचार करता? क्लासमध्ये किती का असेना, फक्त मी दिसणार आहे एवढं लक्षात घ्या, गृहीत करा आणि मी पास होणार आहे आणि झालोच. बस ऑटोमॅटिकली तुम्ही पास होत चाल. आलं का लक्षात तुमच्या? समजतंय? तुम्हा सगळ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देऊन हे रात्री 11 पर्यंत चालणारं Thank you, sir. लेक्चर बरोबर 11 वाजलेले आहे. इथं थांबूया आणि उद्या आपण राहिलेलं मानसशास्त्राचा जो टॉपिक आहे तो पाहूया. ओके. अजून कुठल्या लेक्चरची रिक्वायरमेंट आहे का तुमची? सर ते सर लेक्चर होईल का